आइए हम लोग मिलकर जो है एक 2-3 गीत गाकर जो है परमेश्वर को आराधना करेंगे। हमारे बीच में सिस्टर फेबा है, वो अभी आराधना में हमें अगुवाई करेंगे। Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. तो क्यों ना हम मिलकर आराधना की ओर जाएगा। सब लोग खुश है। आज परमेश्वर की उपस्थिति में प्रभु हम एक एक को लेके आया है ना। तो क्यों ना हम खुशी मनाकर ये जो मौका सब लोग चाह रहा था, अपने मन से दिल से सब लोग चाहते हुए इंतजार किया वाला मौका था, लेकिन आज परमेश्वर हम एक एक को यहाँ पर परमेश्वर को उपस्थिति में इकट्ठा किया है। वो प्रभु का महादया। हालेलुया। तो क्यों ना जो लोग वीडियो ऑन कर सकते हैं तो जरूर ऑन कर लीजिए और हमारे साथ मिलकर आराधना में शामिल हो जाइए, ताकि हम मिलकर प्रभु को आराधना, स्तुति और आराधना करने जा रहे हैं। प्रेज लॉर्ड। मैं विश्वास करती हूँ हमारे पास्टर भी हमारे साथ जुड़ गया है, तो क्यों ना हम मिलकर परमेश्वर को आराधना करेगा। प्रेज लॉर्ड। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बजाता हमें। प्रेज लॉर्ड। ताली बजा के इस गीत को गाकर प्रभु का महिमा करेगा। प्रेज लॉर्ड। हालेलुया। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बजाता हमें। परम पिता, ताली बजा के, कोई है जो बजाता हमें, सारे पाप को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा, ओ सारे पाप को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बजाता हमें। परम पिता की हम स्तुति गाए, कोई जो बजाता हमें। ओ धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। संगीत गाकर खुशी से मुक्ति चढ़ा को जय लल करे। परम पिता की हम, ओ हालेलुया, ओ ही है जो बचाता हमें। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। वो ही हमारा परम पिता, तारस गाता है सर्व सदा। वो ही हमारा परम पिता, तारस गाता है सर्व सदा। पूरब से पश्चिम जितनी दूर, उतनी दूर की हमारे गुनाह। ओ पूरब से पश्चिम जितनी दूर, उतनी दूर की हमारे गुनाह। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बचाता हमें। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के कतरों में छोड़ा नहीं। ओ माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के कतरों में छोड़ा नहीं। ओ कालिस दूध कलाम का दिया, ओ दी हमेशा की जिंदगी। ओ हो कालिस दूध कलाम का दिया, ओ दी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम, हालेलुया, ओ ही है जो बचा। ओ परम पिता की हम, ओ ही है जो बचाता। ओ सारे पापों को करता क्षमा,
क्षमा, सारे रोगों को कर एक बार, सारे पापों को यस मिलकर मिलकर ओ हालेलुया डिक्लेयर करो, ओ सारे पापों को कर क्षमा, सारे रोगों को कर चंगा, परम पिता की हम ओ धन्यवाद, ओ ही है जो ओ परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो प्रभु ये बोलता है धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके, प्रभु को धन्यवाद देते हुए गाइए, उसके आसनों में आनंद से आए उसके चरणों, ओ संगीत गाकर खुशी से मुक्ति चढ़ा दो जय करे, ओ संगीत गाकर ओ मुक्ति चढ़ा दो जय करे, परम पिता की हम यस फादर, ओ ही है जो बचा, ओ परम पिता की हम स्तुति गाए, ओ ही ओ सारे पापों को कर क्षमा, सारे रोगों को कर चंगा, सारे पापों को कर क्षमा, ओ सारे रोगों को ओ सारे पापों को कर क्षमा, सारे और सारे पापों को ओ सारे रोगों को कर चंगा, परम पिता की हम स्तुति गाए, ओ ही है जो बचा, ओ परम पिता की हम स्तुति गाए, ओ ही है जो बचाता हालेलुया, मिलकर मिलकर अपने हाथों को उठाकर प्रभु को हम स्तुति देगा, हालेलुया प्रेज द लॉर्ड, क्योंकि प्रभु तो वचन ये करता है धन्यवाद के साथ हम उनका चरणों में आएगा, धन्यवाद के साथ हम उनका आसनों में आएगा, हालेलुया। तो प्रभु आज हमसे यही चाहता है कि अपने प्रजा, अपने बच्चे लोग प्रभु के सन्मुख की शाम की समय में धन्यवाद भेंट चढ़ाकर, हालेलुया, धन्यवाद के साथ प्रभु के सन्मुख आने के लिए जो धन्यवाद के साथ आता है उनको परमेश्वर उनके याद को, हालेलुया, उनके सैक्रिफाइस को प्रभु एक्सेप्ट करेगा, उनको प्रभु एक्सेप्ट करेगा, हालेलुया। ओ धन्यवाद, मिलकर हाथ उठा के प्रभु को बोलो, प्रभु आज धन्यवाद का भेंट लेकर प्रभु आपकी सन्मुख परमेश्वर हम लोग आ रहा है, हालेलुया प्रेज द लॉर्ड, थैंक यू जीसस, धन्यवाद, हालेलुया, स्तुति परमेश्वर, स्तुति प्रभु, स्तुति और प्रशंसा आपको प्रभु, आप राजाओं का राजा है, आप प्रभुओं का प्रभु है, हालेलुया, थैंक यू फादर, हालेलुया, हालेलुया, Hallelujah. Hallelujah. धन्यवाद प्रभु, आपकी चरणों में परमेश्वर हम एक को आपने इकट्ठा किया, यीशु मसीह प्रभु आज की शाम तक इस मीटिंग को परमेश्वर आशीष कर लीजिए,
प्रभु जितना भी लोग आपके सन्मुख आज इकट्ठा हुआ है प्रभु, एक एक को छू लीजिए पवित्र आत्मा, एक एक को छू लीजिए परमेश्वर। एक एक लोग परमेश्वर आपको वचन सुनने के लिए प्रभु प्रभु तड़पते हुए आपके सन्मुख आया हुआ यीशु मसीह, एक एक से बातचीत करो परमेश्वर। पवित्र आत्मा आप क्या हमसे बातचीत करना चाहते हैं? अपना दास को अभिषेक करके परमेश्वर, हालेलुया, हमको प्रभु आप बातचीत कर लीजिए परमेश्वर। अपना दास को परमेश्वर हमारे बीच में आज इस्तेमाल कर लीजिए पवित्र आत्मा, इस्तेमाल कर लीजिए प्रभु, हालेलुया। प्रभु हम सब लोग प्रभु तैयार होकर आपके सन्मुख बैठा हुआ है। प्रार्थना सुनने के लिए धन्यवाद, यीशु के नाम से मांगती हूँ, आमीन 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 आमीन। प्रेज़ द लॉर्ड, आमीन आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। प्रभु को धन्यवाद देते हैं। हमें हमें प्रभु को आराधना करने के लिए परमेश्वर ने हमें सहायता किया है। और जो मेरी आवाज आपके पास आ रहा है? ओके। सो आज भी हमारे बीच में पास्टर जेम्स मोड़वन जो है मुंबई से जुड़ा हुआ है। प्रभु का दास के लिए हम धन्यवाद देते हैं। हम पिछले महीने में भी जो है हमारा बीच में ऐसे प्रार्थना में शामिल होने के लिए पास्टर जो है आया हुआ था। उनका सेवकाई हम हर एक लोगों के जिंदगी के लिए बहुत आशीष के कारण था। और जो परमेश्वर का वाणी जो है कुछ लोगों के जिंदगी में होने के लिए भी प्रभु ने सहायता किया है। आज भी प्रार्थना के साथ परमेश्वर की उपस्थिति पर जो है बैठना है, तब जो है प्रभु जो है हमसे बात करेगा। आज जब आप लोग जो है अपने अपने घर में बैठा है, लेकिन जो है ऐसे एक माहौल बना के बैठे, मैं एक मंडली के अंदर बैठा हूँ, मैं एक चर्च के अंदर बैठा हूँ, हालेलुया। आप लोग जो है आपके अड़ोस पड़ोस, आपके आजू बाजू में कोई भी लोग जो है आपस में डिस्टर्ब ना करे। अगर बच्चा वहां रहे तो बच्चों भी शांति से बैठने के लिए कहे, ताकि जो है एक अच्छा वातावरण प्रभु का दास को जो वचन बोलने के समय पर वो वचन जो है सही जगह में जो वचन जो है गिरना है। इसलिए आप लोग सब जो है अपनी अपनी जगहों में जो है बहुत आराम से बैठकर प्रार्थना के साथ जब रहेगा, तब जो है हमारा आज का जो प्रार्थना है उसका जो है पूर्ति होने के लिए प्रभु सहायता करेगा, हालेलुया। तो इसलिए आज का समय पर पास्टर को हम सेवकाई के लिए बुलाते हैं। पास्टर फिर से एक बार आपको हमारे बीच में स्वागत करते हैं। और जो है आज ഇത് ഞങ്ങളുടെ 102ാമത്തെ ദിവസമാണ്. My God, praise God. സോ ഞങ്ങളുടെ 102ാമത്തെ ദിവസത്തിൽ പാസ്റ്റർ ശുശ്രൂഷിക്കുന്നത് ഞങ്ങൾക്ക് വളരെ സന്തോഷമുണ്ട്. അപ്പൊ തുറന്നുള്ള സമയം ദൈവാത്മാവ് പാസ്റ്ററിനെ ഏത് രീതിയിൽ നയിക്കുന്നു അതേ രീതിയിൽ പോകാൻ ഞങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്നു. Praise the Lord. Praise the Lord. जय मसीह की. सभी को जय मसीह की, हालेलुया. ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട സമയത്തിനായിട്ട് കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. तो ये अच्छा आशीष पाया गया, ये समय के लिए मैं यीशु को धन्यवाद देता हूँ. ഈ 102ാമത്തെ ദിവസം നിങ്ങളുടെ കൂടെ ആയിരിക്കാൻ കർത്താവ് എന്ന കൃപയ്ക്കായിട്ട് സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ये जो 100 हमारा प्रार्थना होते ही अभी आज का 102 दिन है. इसी दिन में आप लोगों के साथ होने के लिए प्रभु ने मुझे भी अवसर दिया है. ചില ആഴ്ചകൾക്ക് മുമ്പ് നിങ്ങളുടെ കൂടെ ആയിരുന്നത് എന്റെ ജീവിതത്തിൽ വലിയ അനുഗ്രഹമായിരുന്നു. ഞാൻ ഈ മീറ്റിംഗിനെ പറ്റി പറയാനിടയായി. कुछ हफ्तों पहले जो है आप लोगों के बीच पर जो है होने के लिए प्रभु ने मुझे सहायता किया है, और मेरा भी जिंदगी के एक आशीष के कारण था, और कई जगह में मैंने इसके बारे में बोला था. ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഇരിക്കുന്ന ഒരു ദിവസം വേറെ 1000 ദിവസത്തെക്കാൾ ഉത്തമമാണ്. आमीन. सो वचन में लिखा हुआ है, परमेश्वर के सन्मुख में हम एक दिन बिताता है, वो दिन जो है 1000 दिन के बराबर में है. കർത്താവിന്റെ ദാസൻ ജോമോൻ പാസ്റ്റർക്കായിട്ട് ഫേബർ സിസ്റ്റർക്കായിട്ട് കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. അവരിലൂടെ ദൈവം ചെയ്യിക്കുന്ന എല്ലാ നല്ല പ്രവർത്തനങ്ങൾക്കായിട്ട് സ്തോത്രം. കർത്താവ് ഈ മിനിസ്ട്രിയെ പിന്നെയും വളർത്തുമാറാകട്ടെ എന്ന് ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. प्रभु का दास पास्टर जोमोन को और सिस्टर फेबा को भी धन्यवाद देते हैं, जो सेवकाई जो इस जगह में करता है, और इस सेवकाई को और बढ़ोतरी देने के लिए मैं हृदय से प्रार्थना करता हूँ. എന്റെ വാത്സല്യ ഒരു കുടുംബം ഈ മീറ്റിംഗിൽ ജോയിൻ ചെയ്യുന്നുണ്ട്. ജോൺസൺ ബ്രദർ, ദേവമ്മ ആന്റി, ക്രിസ്തുവിൽ എനിക്ക് വളരെ സ്നേഹമുള്ള കുടുംബമാണ്. അവരെ ഞാൻ ഈ മീറ്റിംഗിലേക്ക് ക്ഷണിച്ചപ്പോൾ തന്നെ അവര് കടന്നു വന്നിട്ടുണ്ട്. അവരെയും ഞാൻ ഈ മീറ്റിംഗിലേക്ക് സ്വാഗതം ചെയ്യുന്നു.
पास्टर का जान पहचान में जो है 2 फैमिली हैं। फैमिली भी जो है हमारे बीच में एक जॉनसन है, वो हमारे बीच में जो जुड़ा हुआ है। एक और फैमिली है जैसे पास्टर ने इस मीटिंग के बारे में कहा, वो लोग जो है सीधा जो है इस मीटिंग में आया, उनको भी मैं धन्यवाद देना चाहते हैं। അല്പസമയം നമുക്ക് ആത്മാവിൽ ഒന്ന് പ്രാർത്ഥിക്കാം. कुछ समय जो है हम सभी लोग जो है आत्मा में प्रार्थना करेंगे। മനുഷ്യന്റെ വാക്കുകൾ നമ്മളെ മുറിപ്പെടുത്തുമ്പോൾ, മനുഷ്യന്റെ വാക്കുകൾ നമ്മളെ മടുപ്പിക്കുമ്പോൾ, ഇന്ന് രാത്രി ദൈവത്തിന്റെ വചനം നമ്മളെ കേൾപ്പിക്കണം. ദൈവത്തിന്റെ യഥാർത്ഥമായ ശബ്ദം നമുക്ക് ഇന്ന് രാത്രി കേൾക്കണം. जब मनुष्य की जो है वाणी जो है, मनुष्य की आवाज जो है एक व्यक्ति के हृदय को घायल करता है, लेकिन परमेश्वर का वचन जो है हमारा हृदय को उत्साह देता है। इसलिए परमेश्वर को वचन को सुनने के लिए हम लोग जो प्रार्थना में लगे रहेंगे। अन्य ഭാഷയിൽ പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. जो लोग अन्य भाषा में बात कर सकते हैं, वो लोग अन्य भाषा में अभी प्रार्थना करना शुरू करें। എല്ലാ ഭാരങ്ങളും വിട്ടുമാറട്ടെ. യേശുവിന്റെ നാമത്തില് यीशु के नाम पर എല്ലാ രോഗത്തിന്റെ കെട്ടുകളും അഴിഞ്ഞു മാറട്ടെ. सारा जो बीमारी का बंधन यीशु के नाम पर जो है खुल जाने दो. എല്ലാ ഭയത്തിന്റെ ആത്മാവും വിട്ടുമാറട്ടെ. सारा जो है डर की आत्मा, भय की आत्मा दूर जाने दो. എല്ലാ ആത്മഹത്യയുടെ പ്രവണതകളും യേശുവിന്റെ നാമത്തിൽ വിട്ടുമാറട്ടെ. जो आत्महत्या को प्रेरणा करने वाला वो आत्मा का शक्ति भी इसी समय पर जो है खत्म हो जाए. എനിക്കിനി ജീവിച്ചിട്ട് ആഗ്രഹമില്ല എന്നുള്ള ചിന്തകൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ മാറിപ്പോട്ടെ. अभी मुझे आगे जीने की कोई लाभ नहीं है, ऐसे सोचने वाला सोच यीशु के नाम पर अभी खत्म हो जाए. आमीन. ഇന്നു രാത്രി ദൈവത്തിന്റെ ശക്തി ഈ ജനത്തിന്റെ മേൽ പകരപ്പെടട്ടെ. आज रात के समय पर परमेश्वर का शक्ति इन लोगों के ऊपर में जो उतरने दो प्रभु. കുടുംബത്തിനകത്ത് പ്രശ്നങ്ങൾ ഉണ്ടാക്കുന്ന എല്ലാ പ്രതികൂലങ്ങളും ഇന്ന് ഈ നിമിഷം മാറിപ്പോകട്ടെ. परिवार के अंदर जो है लड़ाई झगड़ा को उत्पन्न करने वाला सारी जो है शैतानी हरकतें जो है आज रात में खत्म हो जाने दो. എല്ലാ സ്പ്ലിറ്റിംഗ് സ്പിരിറ്റ്സും മാറട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ. हर एक प्रकार का जो है स्प्लिटिंग वाला जो है आत्मा जो है खत्म होने दो. आमीन. യേശുവിന്റെ നാമത്തില് അപ്പാ അവിടുത്തെ ശക്തി ജനത്തിന്റെ മേൽ പകരണമേ. प्रभु आपका शक्ति इन लोगों के ऊपर प्रभु आप देना है. ശരീരത്തിന്റെ ആവശ്യമില്ലാത്ത വളർച്ചകള് യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ബ്രേക്ക് ആകുന്നതിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. प्रभु हम शरीर के अंदर जो है फालतू ग्रोथ है, वो सारी ग्रोथ यीशु के नाम पर जो है खत्म होना है प्रभु. കടഭാരം മാറുന്നതിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. तो आर्थिक समस्याओं में प्रभु आप हाथ रखने के लिए धन्यवाद देते हैं प्रभु. ഓ ഹാൽ ഞെരുക്കങ്ങളെ മാറ്റുന്നതിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. प्रभु जीवन की कठिनाई को प्रभु दूर करने के लिए हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु. നിങ്ങൾ ഇരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് ഇരുന്നുകൊണ്ടൊന്ന് വിശ്വാസത്തോടെ പ്രാർത്ഥിക്കാൻ പറ്റുമോ? तो आप जिस जगह में बैठा है वहां पर बैठकर विश्वास से आप लोग प्रार्थना करो. आमीन. ആത്മ നിറവിലൊന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ പറ്റുമോ? आत्मा के भरपूरी में आप लोग प्रार्थना करो. രാത്രി ദൈവം നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി അത്ഭുതങ്ങളെ ചെയ്യും. आज रात में परमेश्वर आपका जीवन के लिए बड़े बड़े काम जो करेगा. കുടുംബത്തിന് വേണ്ടി അത്ഭുതങ്ങളെ ചെയ്യും. आपके लिए परमेश्वर बड़े बड़े काम करेगा. आमीन. നിങ്ങളുടെ ശരീരത്തിൽ ദൈവം അത്ഭുതങ്ങളെ ചെയ്യും. आपका शरीर के अंदर जो है परमेश्वर बड़े बड़े കുടുംബത്തിനകത്ത് ദൈവം അത്ഭുതത്തെ ചെയ്യും. आपका परिवार के अंदर जो है परमेश्वर बड़े बड़े काम करेगा. ആ രോഗം മാറത്തില്ലെന്ന് ഡോക്ടർമാർ പറഞ്ഞെങ്കിൽ ആ എഴുത്തിനെ മാറ്റി എഴുതുന്ന ദൈവശക്തി നിങ്ങളുടെ ശരീരത്തിന്റെ മേൽ ഇന്ന് രാത്രി വ്യാപരിക്കുന്നു. जो बीमारी डॉक्टर ने बोला है ये बीमारी नहीं जाएगा, लेकिन जो है डॉक्टर का उसी रिपोर्ट को जो है यीशु का शक्ति से वो खत्म हो जाएगा. आमीन. म्यूट आयिपोയി പാസ്റ്റർ. നമ്മുടെ ദൈവം അത്ഭുത മന്ത്രിയാണ്. हमारा परमेश्वर जो है अद्भुत मंत्री हैं. വിശ്വസിക്കുന്ന രാത്രി ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടും. विश्वास करने से परमेश्वर की महिमा को आप लोग प्रकट हो जाएगा. आमीन. Holy Spirit, thank you for your presence. प्रभु आपके उपस्थिति के लिए धन्यवाद देते हैं प्रभु. Thank you for your presence. प्रभु जी आपके उपस्थिति के लिए धन्यवाद देते हैं. Thank you for your presence. प्रभु आपके उपस्थिति के लिए धन्यवाद देते हैं. Holy Spirit, take control over this session. प्रभु पवित्र आत्मा इस सेशन को प्रभु पूरी प्रकार में कंट्रोल करे प्रभु. വചനം കേൾക്കുന്നവരായിട്ടല്ല കർത്താവേ. ओ प्रभु सिर्फ वचन सुनने के लिए नहीं है प्रभु. വചനത്തിന്റെ ശക്തിയെ അനുഭവിക്കാൻ, ओ वचन का शक्ति को अनुभव करने के लिए प्रभु. ദൈവത്തിന്റെ വചനത്തിന്റെ വെളിപ്പാടുകളെ തുറക്കുന്ന കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം.
वचन का प्रभु गहराई का प्रकाशन को आज रात को खोलने के लिए धन्यवाद देते हैं प्रभु। ഈ മീറ്റിംഗ് അറ്റൻഡ് ചെയ്യുന്ന ഒറ്റ വ്യക്തി പോലും ശൂന്യമായി പോകത്തില്ല, നിറയ്ക്കുന്ന ദൈവകൃപ। प्रभु आज इस मीटिंग में जितने भी लोग बैठा है उनमें से एक भी व्यक्ति शून्य नहीं होगा, उनका जिंदगी को आप भरने वाला है, उसके लिए धन्यवाद देते हैं। ഏതൊക്കെ മേഖലകളിൽ ദൈവപ്രവൃത്തി നടക്കണമോ ആ മേഖലകളിലെല്ലാം ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയെ ദൈവം അയക്കുന്നതിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു। प्रभु जिस जगह में प्रभु परमेश्वर के काम होना है उसी जगह में प्रभु परमेश्वर के काम जो है करने के लिए हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु। ഹല്ലേലൂയ, हालेलुया ഞങ്ങൾ जीसस। ദൈവ സാന്നിധ്യത്തിൽ ഒന്ന് സന്തോഷിക്കുന്ന രാത്രിയായി തീരട്ടെ। आज जो है परमेश्वर का उपस्थिति में जो है हमें जो है मजा लेने वाला एक रात होना चाहिए। आमीन जीसस। കർത്താവേ അവിടുന്ന് പ്രാർത്ഥന കേട്ടതായി സ്തോത്രം, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ। प्रभु हमारी प्रार्थना को सुनने के लिए धन्यवाद देते हैं, यीशु के नाम से मांगते हैं। आमीन। ഇരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് കരങ്ങൾ ഉയർത്തി കർത്താവിനെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ। तो जिस जगह पर आप बैठा है अपना दाहिने हाथ जो है ऊपर की तरफ उठाते हुए परमेश्वर को जोर जोर से धन्यवाद दे दे। हालेलुया। സന്തോഷത്തോടെ സന്തോഷത്തോടെ ആ സന്തോഷം ദൈവം ഒന്ന് കർത്താവ് ഒന്ന് കാണട്ടെ। खुशी से आप लोग खुशी से धन्यवाद दे दो, आपका खुशी जो है आपका चेहरे पर जो है देखने दो। आमीन हालेलुया। റിജോയ്സ് ഇൻ ദ പ്രസൻസ് ഓഫ് ഗോഡ്। ദൈവസന്നിധിയിൽ സന്തോഷിക്കാൻ പറ്റിയില്ലെങ്കിൽ നമ്മൾ എവിടെയാ സന്തോഷിക്കുന്നത്? परमेश्वर के उपस्थिति में हमें जो है आनंद नहीं मना सकते तो फिर हम कहां पर जो है आनंद मनाएगा। आमीन हालेलुया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്, പ്രൈസ് ദി ലോർഡ്, പ്രൈസ് ദി ലോർഡ്। आमीन। രാത്രി നമ്മുടെ വിടുതലിന്റെ രാത്രിയാണ്। आज रात में हमारा छुटकारे के रात है। ദൈവം നമ്മളെ തൊടുന്ന ദൈവത്തിന്റെ സ്പർശനത്തിന്റെ രാത്രിയാണ്। वो आज परमेश्वर हमें छूने वाला है, हमारे जिंदगी को प्रभु स्पर्श करने वाला है। आमीन। ദൈവത്തിന്റെ വചനത്തിലേക്ക് നമുക്ക് പ്രവേശിക്കാം। परमेश्वर को वचन के तरफ जो है हम जाएंगे। 2 പത്രോസ് दूसरा पत्रोस 1-ാം അധ്യായം पहला अध्याय അതിന്റെ 4-ാമത്തെ വാക്യമാണ് ഞാൻ പരിശുദ്ധാത്മാവിൽ നിങ്ങളോട് പറയാൻ പോകുന്നത്। उसका 4वां वचन जो है हम पवित्र आत्मा के साथ जो है आज पढ़ने वाला है। 2 पीटर दूसरा पत्रोस 1:4 दूसरा पत्रोस 1 अध्याय का 4 वचन। हमारे बीच में अंजलि सिस्टर है, अंजलि उसको अनम्यूट करके पढ़ सकते हैं। जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है, यदि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है ईश्वरीय स्वभाव के समभागी हो जाओ। ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നു, അവയാൽ നമുക്ക് വിലയേറിയതും അതിമഹത്തായ വാഗ്ദത്തം നൽകിയിരിക്കുന്നു। तो इसमें लिखा है जिसके द्वारा जो है उसने हमें बहुमूल्य और बहुत ही सी बड़ी प्रतिज्ञाएं दिए हैं। അപ്പൊ ഇവിടെ എഴുതിയിരിക്കുന്ന അതുമുഖാന്തരം, അവയാൽ എവയാൽ, उसमें लिखा है इसी कारण से। അതിന്റെ തലേ വാക്യം പറയുകയാണ്, അതിന്റെ മുകളിലത്തെ വാക്യം പറയുക, उसके जो है ऊपर की जो है वचन जो है बता रहा है ദൈവത്തിന്റെ മഹത്വത്താലും परमेश्वर का महिमा के कारण, വീര്യത്താലും परमेश्वर का जो है दृढ़ता के द्वारा, അവന്റെ ദിവ്യ ശക്തി, और परमेश्वर का जो उसी जो है शक्ति के द्वारा, ആ വിളിച്ചവന്റെ പരിജ്ഞാനം, जो बुलाया गया परमेश्वर का जो है ज्ञान के द्वारा നമുക്ക് വേണ്ടിയതൊക്കെയും ജീവനും ഭക്തിക്കും വേണ്ടിയതൊക്കെയും നമുക്ക് ദാനം ചെയ്തിരിക്കുന്നു। जो कुछ चीज हमारा जीवन के लिए, हमारा भक्ति के लिए है, ये सारे चीजें परमेश्वर यीशु मसीह ने हमारे लिए दे दिया है। आमीन। ആ വചനം നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചു വായിച്ചാൽ, तो इस वचन को आप लोग जो है बहुत ध्यान से पढ़ने से നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം കരുതിയിട്ടുണ്ട് എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാവും। हमारे लिए परमेश्वर जो है हमारे बारे में परमेश्वर सोच के रखा है। 2 കാര്യമാ കരുതിയേക്കുന്നത്, ജീവനും ഭക്തിക്കും വേണ്ടത്, ഫോർ അവർ ലൈഫ് ആൻഡ് ഫോർ ഗോഡ്ലിനെസ്। यहाँ पर 2 चीजें जो है परमेश्वर ने हमारे लिए जो है संभाल कर रखा है। एक है हमारे जीवन के लिए, दूसरा है हमारा जो भक्ति के लिए। आमीन। കരുതാമെന്നല്ല, കരുതാൻ നോക്കാമെന്നല്ല, കരുതിയിരിക്കുന്നു।
आमीन। सो यहाँ पर इंतजार करेगा नहीं, ऐसे नहीं है, करूंगा भी ऐसे नहीं है, परमेश्वर ने कर चुका है। आमीन। അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത് നമുക്ക് വേണ്ടിയത് ജീവനും ഭക്തിക്കും വേണ്ടിയതെല്ലാം ദൈവം ദാനം ചെയ്തിരിക്കുന്നു. ഓൾറെഡി ഗിഫ്റ്റഡ് ടു അസ്. क्यों यहाँ इस वचन पर लिखा गया है, हमारा जीवन के लिए, हमारा भक्ति के लिए जो चीज जरूरतें हैं, ये सारे चीजें परमेश्वर यीशु हमारे लिए दे दिया है। आमीन। പത്രോസ് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ ദൈവം തരുന്നത് എല്ലാത്തിന്റെയും മുമ്പിൽ അദ്ദേഹം വിലയേറിയ എന്നൊരു വാക്ക് ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. जो यहाँ पर जो पत्रोस जो है, ये जो लिखने के समय पर जो है वहां पर एक शब्द जो है लगातार जो है लिखा हुआ है, ये कि बहुमूल्य करके लिखा हुआ है। വിലയേറിയ വിശ്വാസം, बहुमूल्य विश्वास, വിലയേറിയ വാഗ്ദത്തം, बहुमूल्य वायदा, വിലയേറിയ യേശുവിന്റെ രക്തം, बहुमूल्य यीशु मसीह का लहू, വിലയേറിയ എന്നൊരു വാക്ക്. तो बहुमूल्य करके शब्द जो काफी बार आया है। ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിയേ, ഇന്ന് ഈ ബുധനാഴ്ച രാത്രി 8 മണിയോട് അടുക്കുമ്പോൾ ദൈവം നമുക്ക് തന്നത് മുഴുവൻ വിലയേറിയതാണ്. आज जो है ये बुधवार के रात अभी 8 बजने का समय पर जो है जो कुछ परमेश्वर हमारे लिए दिए हैं, ये सारी चीजें बहुमूल्य चीज प्रभु ने हमारे लिए दिए हैं। हालेलुया। നമുക്ക് പൈസ ഉണ്ടെങ്കിൽ നല്ല കട്ടിൽ വാങ്ങിക്കാം, ഉറക്കം വാങ്ങിക്കാൻ പറ്റത്തില്ല. अगर हमारे पास पैसा है तो अच्छा खाट खरीद सकता है, लेकिन नींद खरीद नहीं पाता है। നമ്മുടെ കയ്യിൽ പൈസ ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് മരുന്ന് മേടിക്കാം, സൗഖ്യം മേടിക്കാൻ പറ്റത്തില്ല. हमें जो है हमारे पास पैसा होने से अच्छा दवाई खरीद सकता है, लेकिन चंगाई को खरीद नहीं सकता है। നമ്മുടെ കയ്യിൽ പൈസ ഉണ്ടെങ്കിൽ നല്ല ബുക്ക് മേടിക്കാം, പക്ഷെ അറിവ് ജ്ഞാനം മേടിക്കാൻ പറ്റത്തില്ല. हमारे पास पैसा होने से अच्छे किताब को हम खरीद सकता है, लेकिन ज्ञान को हम खरीद नहीं सकता है। ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചേ ദൈവമക്കളെ, एक चीज को बहुत ध्यान से आप लोग सुनिएगा। നിങ്ങൾ എന്നെ ഒന്ന് ശ്രദ്ധിച്ചേ. आप लोग मुझे थोड़ा ध्यान से सुनिएगा। ഈ നിമിഷം നിങ്ങളുടെ മുഖത്തൊരു വെന്റിലേറ്റർ ഇല്ലല്ലോ. अभी इसी समय पर जो है आपका मुंह में जो है एक आप लोग वेंटिलेटर में नहीं है। ഓക്സിജൻ സിലിണ്ടർ വെച്ചിട്ടില്ലല്ലോ. आपके नाक में ऑक्सीजन का सिलेंडर जो है नहीं लगाया है। അതോർത്ത് കർത്താവിനെ ഒന്ന് സ്തുതിക്കാൻ പറ്റുമോ? उसको कम से कम याद करते हुए क्या परमेश्वर को धन्यवाद दे सकता है क्या? ഹല്ലേലൂയ, हालेलुया, आमीन। ഒരാഴ്ച നമ്മൾ ഹോസ്പിറ്റലിൽ കിടന്നാൽ, अगर एक हफ्ता हम लोग जो है हॉस्पिटल में रहने से, ഒരാഴ്ച ഓക്സിജൻ തന്നാൽ, एक हफ्ता हम ऑक्सीजन का सहारा लेने से, ഡിസ്ചാർജ് ആയി പോകുമ്പോൾ ഒരു ബില്ല് നമ്മുടെ കൈ തരും. डिस्चार्ज होकर हॉस्पिटल से जाने के समय पर हमारे हाथों पर एक बड़ा बिल जो है देगा। ഒരാഴ്ച ശ്വസിച്ച ഓക്സിജന്റെ പൈസ, एक हफ्ते में जो है हम श्वास लिया गया ऑक्सीजन का पैसा हॉस्पिटल हमसे मांगेगा। ദൈവം നമുക്ക് തരുന്നതെല്ലാം ദാനമായിട്ട് തരുക. ഓക്സിജൻ ദാനമാണ്, വസ്ത്രം ദാനമായി തന്നതാണ്, നമ്മുടെ ജീവൻ ദാനമാണ്. നമ്മൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് നമുക്ക് ലഭിച്ച രക്ഷ എല്ലാം യേശുവിൻ നാമത്തിൽ നമുക്ക് ദാനമായി ലഭിച്ചതാന്ന് വിശ്വസിച്ച് ദൈവത്തിന് നന്ദി പറയുന്ന ദൈവമക്കൾക്കായിട്ട് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ। तो जो कुछ जो है हम अभी पाते हैं, ये सब जो है परमेश्वर ने हमें जो है दान दिया है। ऑक्सीजन जो है दान दिया है, हमारे जीवन प्रभु ने दान के रूप से दिए हैं। हम पहनने वाला कपड़ा भी प्रभु ने जो दान दिए हैं। ऐसे सारी चीजें हमारे अंदर हैं, ये सब कुछ जो है परमेश्वर हमें दान दिया है। कम से कम इसी बातों को सोचते हुए, देखते हुए हम हर समय पर परमेश्वर को धन्यवाद देना चाहिए। आमीन। നമ്മൾ പലപ്പോഴും നിരാശരാകുന്നത് നമുക്ക് ലഭിക്കാതെ പോയ കാര്യങ്ങൾ ഓർത്താണ്. हम लोग जो है निराशा में इसलिए जाता है कि जो चीजें आप इच्छा किया है उसको आप नहीं पाया है। എന്നാൽ നമുക്ക് ലഭിച്ചതിനെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കാൻ പറ്റുമോ? जो कुछ अभी हमारे पास है उसको, उस चीजों के प्रति परमेश्वर को क्या आप धन्यवाद दे सकता है? हालेलुया, हालेलुया, praise the Lord, amen, Jesus, I hallelujah. see all of you are lifting your hands and praising God. It's wonderful. मैं देख रहा हूं आप लोग जो है सभी लोग जो है अपने हाथ उठाकर जो परमेश्वर को धन्यवाद दे रहा है, वो बहुत अच्छी बात है। आमीन, हालेलुया। വീടുകൾക്കകത്തെല്ലാം ദൈവ സാന്നിധ്യം ഇറങ്ങട്ടെ. आपका परिवार घर के अंदर जो परमेश्वर का उपस्थिति इसी समय पर उतरने दो। हालेलुया। കിഡ്നി രോഗങ്ങളെല്ലാം സൗഖ്യമാകട്ടെ. और सारा किडनी का जो है बीमारी यीशु के नाम पर जो है चंगाई में बदलने दो। എല്ലാ ഡയബറ്റിക്സും സൗഖ്യമാകട്ടെ.
सारा डायबिटिक का जो है बीमारी वो भी यीशु के नाम पर चंगा होने दो प्रभु। ക്യാൻസറിന്റെ ഗ്രോത്തുകൾ അപ്രത്യക്ഷമാകട്ടെ. वो कैंसर का ग्रोथ यीशु के नाम से प्रभु वो गायब होने दो प्रभु। हालेलुया। ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം ഇറങ്ങി ഇപ്പോൾ തന്നെ റേഡിയേഷനുകൾ സംഭവിക്കട്ടെ. वो परमेश्वर का उपस्थिति उतर कर जो है जो कैंसर पेशेंट है उनके शरीर के अंदर रेडिएशन का काम शुरू होने दो। आमीन। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ആ സൗഖ്യത്തെ സ്വീകരിക്കുന്ന രാത്രി यीशु मसीह के नाम पर विश्वास है उस चंगाई को आप अपने शरीर के अंदर स्वीकार कर दीजिएगा। हालेलुया। നമുക്ക് ദൈവം തന്ന ജീവൻ വിലയേറിയതാണ്. सो प्रभु ने हमारे लिए दिया गया जीवन है, वो जीवन बहुमूल्य जीवन है। आमीन। നമ്മുടെ അകത്ത് ദൈവം തന്നിരിക്കുന്ന ആത്മാവ്, ദൈവത്തിന്റെ വചനം പറയാണ്, ഒരു മനുഷ്യൻ ഭൂലോകത്തെ മുഴുവൻ നേടിയാലും അവന്റെ ആത്മാവിനെ നഷ്ടമാക്കിയാൽ എന്ത് പ്രയോജനം? तो हमारे अंदर जो परमेश्वर ने आत्मा दिया है, वचन ऐसे कहता है, अगर एक व्यक्ति ये पूरे पृथ्वी को जो है जीतने से भी उनकी आत्मा को खोने से क्या लाभ हो गया है? आमीन। ദൈവത്തിന്റെ പരിജ്ഞാനത്താൽ, ദൈവത്തിന്റെ ബുദ്ധിയാൽ, ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്താൽ നമുക്ക് വേണ്ടുന്നതെല്ലാം ഓൾറെഡി ദാനം ചെയ്തിരിക്കുകയാണ് ദൈവത്തിന്റെ വചനം പറഞ്ഞേക്കുന്നത്. प्रभु का वचन पर ऐसे बताया गया है, जो परमेश्वर के ज्ञान के द्वारा जो कुछ हमारे जिंदगी का जरूरतें हैं वो सारी चीजें परमेश्वर ऑलरेडी हमारे लिए दे दिया है। आमीन। ഒരു കാര്യം ഞാൻ പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചിരിക്കണം. तो मैं आपको एक चीज बताना चाहता है, आप लोग बहुत ध्यान से बैठना है। അവൻ ദൈവത്തിന്റെ പരിജ്ഞാനം നമുക്ക് ഇന്ന് 8 മണി വരെ ഉള്ള കാര്യം അറിയത്തുള്ളൂ, അല്ലെ ഇന്നലത്തെ കാര്യം അറിയത്തുള്ളൂ. ദൈവത്തിന് നമ്മുടെ നാളെയും അറിയാം. जो अभी हम हैं, हम अभी 8 बज रहा है, अभी का समय, अभी तक का बातों को मालूम है, नहीं तो कल तक का बातों को हमें मालूम होगा। लेकिन जो है परमेश्वर को कल का भी बातों के बारे में जानते हैं। അതാണ് ദൈവത്തിന്റെ പരിജ്ഞാനം. तो उसको जो है परमेश्वर का ज्ञान है। നമ്മുടെ ശരീരത്തിൽ എന്തൊക്കെ രോഗമുണ്ടെന്ന് ഇപ്പൊ നമ്മുടെ ഡോക്ടർ അടുത്ത് പോയാൽ സ്കാൻ ചെയ്തിട്ട് പറയും, പക്ഷെ നാളെ ഏതൊക്കെ രോഗം വരുമെന്ന് ഡോക്ടർക്ക് അറിയത്തില്ല. आमीन। अभी जो है हमारे शरीर में क्या क्या बीमारी है कहकर हम एक डॉक्टर के पास जाने से वो स्कैन करके हमें बता देगा, लेकिन जो है हम प्रभु के पास जाने से कल हमारे जीवन में क्या कुछ होने वाला है उस बातों के बारे में भी प्रभु यीशु मसीह बता देगा। നാളെ നമ്മുടെ ശരീരത്തിൽ വരാനിരിക്കുന്ന രോഗത്തിന് പോലും ഇന്നേ സൗഖ്യത്തെ ദൈവം കരുതി വച്ചിരിക്കുന്നെന്ന് വിശ്വസിക്കുന്ന ദൈവമക്കൾക്കായിട്ട് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. कल जो है आने वाला जो हमारे जो बीमारी है उस बीमारी के लिए भी परमेश्वर जो है वो चंगाई को इंतजार करके रखा है, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता है। हालेलुया। ഹല്ലേലൂയ. आमीन। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് എനിക്കൊരു ആവശ്യം വരുമ്പോഴാണ് ദൈവം അത് ഉണ്ടാക്കുന്നത്, അങ്ങനെയല്ല. हम लोग ये सोचे हैं जब हम बीमार हो जाता है तभी परमेश्वर जो है बीमारी को तैयार करता है, ऐसे नहीं है। അങ്ങനെയല്ല ദൈവത്തിന്റെ പദ്ധതി. परमेश्वर के प्लान वैसे नहीं है। നമ്മൾ ഈ ഭൂമി വരുന്നതിന് മുമ്പേ നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം കരുതി വെച്ചിരുന്നതിനായിട്ട് ഞാൻ കർത്താവിനെ സ്തുതിക്കുന്നു. हम लोग जो है ये धरती में सृष्टि होने से पहले बहुत सारे चीजें जो परमेश्वर हमारे लिए तैयार करके रखा हुआ है। आमीन। പ്രായം ചെന്ന അബ്രഹാമും जो अब्राहम में जो बूढ़ा हो गए थे, ഇസഹാക്കും കൂടെ മല കയറി പോവാ യാഗം കഴിക്കാനായിട്ട്. और जो अब्राहम का बच्चे इसहाक, ये दोनों जो पहाड़ इसमें चढ़ रहा है और वहां पर बलि देने के लिए ഇസഹാക്ക് ആമേൻ അബ്രഹാമിനോട് ചോദിച്ചു, അപ്പാ വിറകുണ്ട്, തീയുണ്ട്, യാഗവസ്തു എവിടെ? जब ये लोग जाने के समय पर जो है बेटा यानी इसहाक जो है पिता से बोल रहा है, प्रभु पिताजी और लकड़ी है और आग भी है, लेकिन बलि देने वाला भेड़ कहां पर है? അബ്രഹാമിന് വിശ്വാസത്തിന്റെ കണ്ണുള്ള ആളായിരുന്നു. अब्राहम को जो विश्वास की जो आंख था उनका। മലയുടെ മുകളിൽ എന്താ സംഭവിക്കുന്നത് താഴെ വെച്ച് പറയാൻ കഴിവുള്ള പ്രവാചകനായിരുന്നു അബ്രഹാം. हालेलुया। क्योंकि उस पहाड़ के ऊपर क्या कुछ होने वाला है कर वो भविष्यवाणी करने वाला एक आत्मा था, वो ऐसे एक भविष्यकर्ता था अब्राहम। നിങ്ങൾക്ക് ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾക്ക് നാളെ എന്തോ സംഭവിക്കുമെന്ന് അറിയത്തില്ലെങ്കിലും ഇന്നേ നിങ്ങൾ വിളിച്ചു പറയണം, എനിക്ക് വേണ്ടി കരുതുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. हालेलुया। कल जो है आपका जीवन पर क्या होने वाला है वो आपको नहीं मालूम है, लेकिन आज से विश्वास से बोलना है, कल का भी दिन भर मेरे लिए इंतजार करके रखा हुआ परमेश्वर मेरे पास है। हालेलुया।
Say hallelujah. हालेलुया जीसस। ചിലരോട് പരിശുദ്ധാത്മാവ് സംസാരിക്കുന്നു. और कुछ लोगों को प्रभु की आत्मा बात करता है। നമ്മൾ കഷ്ടതയ്ക്കകത്തൂടെ പോകുമ്പോ എന്തുവാ പറയുന്നത് അതാ നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്നത്. जब हम जो है परेशानी से कष्टता से जाने के समय पर उसी समय पर हम क्या बोलता है वही चीज हमारे जीवन में हो जाता है। നിങ്ങൾ പറയണം എന്റെ രോഗം ദൈവം സൗഖ്യമാക്കും. जब आप बीमारी से जाएगा तब बोलना है यीशु मेरे बीमारी को चंगा करेगा, എന്നെ പൂർണ്ണമായി വിടുവിക്കും. यीशु मुझे पूरी प्रकार में चंगाई देगा, എന്റെ കുടുംബത്തിന്റെ അവസ്ഥകളെ മാറ്റും. मेरा परिवार की अवस्था यीशु बदलेगा, എന്റെ ദാരിദ്ര്യത്തെ ദൈവം മാറ്റും. मेरा गरीबी यीशु मसीह मिटाएगा, എന്റെ കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് ദൈവം വഴികൾ തുറക്കും. मेरा बच्चों के लिए यीशु मसीह जो है द्वार खोलेगा, എന്നെ ദൈവം ഉപയോഗിക്കും. प्रभु यीशु मसीह मुझे इस्तेमाल करेगा, എന്റെ അവസ്ഥകൾക്ക് ദൈവം വ്യത്യാസം തരും. और मेरा जीवन का सारी अवस्था जो है बदल जाएगा। आमीन। വിളിച്ചു പറ, നിങ്ങൾ ഇരിക്കുന്ന സ്ഥലത്തിരുന്നോണ്ട് പറ, എന്റെ അവസ്ഥകൾക്ക് ദൈവം വ്യത്യാസം തരും. अभी यही बात है, विश्वास है। आप जिस जगह पर बैठा है आप लोग जो है विश्वास से बोलो हालेलुया। जब ये बोले के समय पर जो है ये चीज से आने वाला दिनों पर आपका जीवन के अंदर ऐसे ही जो है पूरा हो जाएगा। हालेलुया ഹല്ലേലൂയ. അബ്രഹാം മലമുകളിലൊക്കെ കയറി പോകുമ്പോ എന്തു പറഞ്ഞു അത് മലമുകളിൽ കണ്ടു. तो अब्राहम जो है उस पहाड़ के ऊपर चढ़ने के समय पर क्या बोला है वही काम जो है पहाड़ के ऊपर जो है हो चुका था। हालेलुया। നിങ്ങളുടെ ഭാവിയെ നോക്കി നിങ്ങൾ പ്രവചിക്കേ. आप अपना भविष्य को आगे देखते हुए भविष्यवाणी करना चाहिए। യെഹെസ്കേൽ പ്രവചിച്ചതുപോലെ ഡ്രൈ ബോൺസിന്റെ മുന്നിൽ നിന്ന് പ്രവചിച്ചതുപോലെ നിങ്ങൾ പ്രവചിക്കേ. ओ एसेकिएल भविष्यवक्ता जो है हड्डी का तराई पर जाकर जो है भविष्यवाणी किया, वैसे आप अपना सूखा जिंदगी को देखते हुए यीशु के नाम पर भविष्यवाणी करना चाहिए। The spirit of the Lord is moving. The spirit of the Lord is moving. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ശക്തി ഇതിനകത്ത് ചലിക്കുന്നു. യേശുവിന്റെ നാമത്തില് കിടക്കുന്ന ചിലതിനെ അസ്ഥികളെ എഴുന്നേൽപ്പിക്കാൻ പോയി ഇന്ന് രാത്രി. क्योंकि पवित्र आत्मा हमारे बीच पर जो है काम कर रहा है और जो लोग बिस्तर पर लेटा हुआ है उनकी हड्डियों पर परमेश्वर जो शक्ति देकर उनको वहां से प्रभु खड़ा कराएगा। हालेलुया। I enjoy that presence in my physical body. ओ क्योंकि परमेश्वर का उपस्थिति को हमारे शरीर के अंदर जो है महसूस कर रहा है। നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുമെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രി ദൈവത്തിന്റെ കരം നിങ്ങളെ തൊടും. और अगर आप विश्वास करने से परमेश्वर की आत्मा का शक्ति जो है आपका जीवन को स्पर्श करेगा। आमीन। ഹല്ലേലൂയ. ദൈവം നാളത്തേക്ക് വേണ്ടി അല്ല, നമ്മളെ എത്ര നാൾ ഈ ഭൂമിയിൽ ജീവിക്കുമോ അത്ര നാളത്തേക്കുമല്ല, നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടിയും ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി കരുതിയിരിക്കുകയാണ്. सिर्फ कल के लिए नहीं है, जितना साल हम ये धरती पर रहेगा उतना के लिए भी नहीं है, हमारा जो है आनंद काल का स्वर्ग में भी जो है जीने का प्रबंध जो है परमेश्वर सबको तैयार करके रखा हुआ है। आमीन। ഇവിടെ എഴുതിയേക്കുക വിലയേറിയ വാഗ്ദത്തം. तो यहाँ पर लिखा गया है वो जो बहुमूल्य विश्वास, വിലയേറിയ വാഗ്ദത്തം, बहुमूल्य वायदा। Yes, Behumulya Vaida. Can you please recite it once again? Behumulya Vaida. आप लोग जो है दोबारा बोल सकते हैं बहुमूल्य वायदा। बोलिए, सब लोग बोलिए बहुमूल्य वायदा। നിങ്ങൾ പറ, നിങ്ങളുടെ തലയെ കൈവച്ച് പറ, I have precious promises. आप अपने सिर के ऊपर हाथ रख बोलो, प्रभु मेरे ऊपर बहुमूल्य वायदा दिया है। Thank you Lord for the precious promises. प्रभु आपने दिया गया वो बहुमूल्य वायदा के लिए मैं धन्यवाद देते हैं। आमीन। വിശ്വസിക്കുന്നവരെല്ലാം പറ, ഒരാൾ പോലും പറയാതിരിക്കരുത് ബഹുമൂല്യ വായ്ദ. कोई भी व्यक्ति जो है ऐसे ना हो जो नहीं बोला है, सभी लोग विश्वास से बोलो बहुमूल्य वायदा प्रभु मेरे लिए दिया हुआ है। आमीन। അത് നിറവേറും. वो काम मेरे जीवन में पूरा हो जाएगा। അതെന്റെ കണ്ണുകൊണ്ട് ഞാൻ കാണും. वो चीजों को मैं मेरी आंखों से देखेगा। അതെന്റെ ചെവി കൊണ്ട് കേൾക്കും. उस चीज को मैं मेरे कानों से सुनेगा। വാഗ്ദത്തം എന്റെ കൈ കൊണ്ട് ഞാൻ വാങ്ങിക്കും. तो उसी वायदा को मैं मेरे हाथों से पाएगा। आमीन। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, यीशु के नाम से അവിശ്വാസം എല്ലാം മാറട്ടെ. सारी जो है अविश्वास यीशु के नाम से अभी खत्म हो जाए। हालेलुया। നിങ്ങളുടെ കരത്തിന്റെ മീതെ ദൈവത്തിന്റെ കരം ഇറങ്ങി നിങ്ങളെ തൊടുന്നു. ओ आपके हाथ के ऊपर जो परमेश्वर अपने हाथ रखकर जो है आपको आशीष दे रहा है। आमीन। ഇനി നടക്കത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞത്, ओ अभी आपने सोचा होगा अभी ये काम जो है होने वाला नहीं है। ഇനി നടക്കത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞത്
जो अभी ये काम होने वाला नहीं है करके आपने सोचा യേശുവിന്റെ है। നാമത്തിൽ ഇന്ന് രാത്രി ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ നിനക്ക് വേണ്ടി ഇറങ്ങുന്നു. वो यीशु के नाम पर जो है स्वर्ग का फरिश्ती जो है आपके लिए वो काम करने के लिए उतर कर आ रहा है। आमीन। കുഞ്ഞുങ്ങളുടെ വിവാഹത്തിന് വേണ്ടി ഭാരപ്പെടുന്ന ആരോടോ പരിശുദ്ധാത്മാവ് സംസാരിക്കുന്നു. जो बच्चे के शादी के विषय के ऊपर जो माता पिता वो सोच में पड़ा है, उससे परिवार के लिए प्रभु की आत्मा बोल रहा है। അവൻ നിങ്ങൾക്കായി കരുതുന്നതാകയാൽ നിങ്ങളുടെ സകല ചിന്താകുലങ്ങളും അവന്റെ മേൽ ഇട്ടുകൊള്ളട്ടെ. वो क्योंकि प्रभु हमारे लिए प्रभु जो है सब कुछ जो पूर्ति करने वाला प्रभु है, इसलिए तुम्हारे सारे विचार, तुम्हारे सारे चिंताएं हैं, उसके ऊपर छोड़ दो। आमीन। ആമേൻ. കരങ്ങളുയർത്തി കർത്താവിനെ ഒന്ന് സ്തുതിച്ചാട്ടെ. हाथ उठाकर परमेश्वर को धन्यवाद दे दो। हालेलुया जीसस। आमीन। എന്തുവാ പ്രോമിസ്? വാട്ട് ഈസ് പ്രോമിസ്? अभी ये वायदा वो क्या है? वायदा, പ്രോമിസ്. वायदा ഈ ബുക്ക്, ഈ ദൈവവചനം മുഴുവൻ വാഗ്ദത്തങ്ങളാണ്. ये बाइबल है, ये प्रभु का वचन, इसमें पूरा वायदा से भरा हुआ है। आमीन। ഇത് ആർക്കുള്ളതാ? ये किसके लिए है? നിങ്ങൾ പറ, ഇത് എനിക്കുള്ളതാ. आप बोलो, ये पूरा वायदा मेरे लिए है। हालेलुया। विश्वास करो, ये पूरा वायदा है, इसमें लिखा है ये सब कुछ मेरे लिए है। आमीन। ഹല്ലേലൂയ. आमीन। പൗലോസ് പറയാണ്, ഈ വാഗ്ദത്തങ്ങൾ നമുക്കും നമ്മുടെ തലമുറയ്ക്കും ഉള്ളതാണ്. वो पत्रों से हम पर कह रहा है, ये सारे वायदा हमारे लिए और जो हमारी संतानों के लिए है। आमीन। ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. എനിക്കും എന്റെ തലമുറയ്ക്കും വേണ്ടിയുള്ളതാണ് ഈ വാഗ്ദത്തങ്ങൾ. मेरा और मेरा वंश के लिए, मेरा पीढ़ी के लिए ये आशीष है, ये वायदा है। आमीन। പ്രസംഗം കേൾക്കാൻ ഇരിക്കരുത്. ഇന്ന് രാത്രി പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ചലനം നിങ്ങളുടെ മേലുണ്ടാകട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തില്. एक ऐसे सिर्फ प्रचार सुनने के लिए आप लोग नहीं बैठना है, लेकिन परमेश्वर की आत्मा आपका जीवन के अंदर जो काम करने के लिए अनुमति के साथ आप लोग बैठना चाहिए। आमीन। ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തം എന്തുകൊണ്ടാ വിലയേറിയതായെന്നറിയാവോ? सो आपको मालूम है क्या परमेश्वर का वायदा इतना बहुमूल्य क्यों हो गया है? ഒന്ന്, ആ വാഗ്ദത്തം നമുക്ക് തന്നത് വിലയേറിയ രക്തത്താലാണ്. क्योंकि उसके पहली बात है, वो वायदा हमारे लिए दिए हैं, परमेश्वर का बहुमूल्य लहू के द्वारा दिया है। രണ്ടാമത്, നമ്മളൊരു വാഗ്ദത്തത്തിന് വില വെക്കുന്നത് അത് ആര് പറഞ്ഞെന്ന് വെച്ചിട്ടാ. क्योंकि दूसरा है, जो हम लोग जो है एक वायदा के लिए खड़ा है, वो कौन बोलने के द्वारा हम खड़ा है। ഞാനിപ്പോൾ ഗുഡുവിനോട് പറയാ, ഗുഡു ഞാൻ നിനക്ക് 2 കോടി രൂപ തരാമെന്ന് പറഞ്ഞാൽ ഗുഡു വിശ്വസിക്കത്തില്ല. अगर मैं अभी गुड्डू को बोलता है, गुड्डू मैं तुझे 2 करोड़ रुपया देगा, क्या गुड्डू विश्वास करेगा? ഗുഡു പറയും, എനിക്കറിയാം ജെയിംസ് പാസ്റ്റർക്ക് അത്രയും പൈസ ഇല്ല. गुड्डू बोलेगा, जेम्स पास्टर को पास उतना पैसा नहीं है मुझे देने के लिए। പക്ഷേ ഇന്ത്യയുടെ പ്രധാനമന്ത്രി ഗുഡുവിനോട് പറയാണ്, ഗുഡുവിനെ ഞാൻ നിന്റെ ദേശത്തെ ആ ദേശത്തൊരു 1 ഏക്കർ സ്ഥലം തരാമെന്ന് പറഞ്ഞാൽ ഗുഡു ബോധം കെട്ട് വീണ് വിശ്വസിക്കും. കാരണം ഗുഡുവിനറിയാം ഗുഡുവിനോട് പറയുന്ന ആടെ വായിൽ അധികാരം ഉണ്ടെന്ന്. आमीन। अगर जो है इंडिया का प्रधानमंत्री जो है कल का दिन भर बोल रहा है, गुड्डू आपकी जगह में मैं आपके लिए 1 एकड़ जमीन देने वाला है, ऐसे खबर जब आपके पास आने से खुशी से गुड्डू जो है गिर कर जो है बेहोश हो जाएगा। आमीन। Because Gudu knows that he has authority in his tongue. क्योंकि गुड्डू को मालूम है प्रधानमंत्री जो बोला है वो उनका कहने पर जो है एक अधिकार है। हमें ഈ വാഗ്ദത്തങ്ങൾ നമ്മോട് സംസാരിച്ചിരിക്കുന്ന ആരാ? तो ये वायदा है, एक कौन हमसे बात कराता है? ഇല്ലായ്മ സകലത്തെയും ഉള്ളതുപോലെ വിളിച്ചു വരുത്തിയ ദൈവമാ ഇത് സംസാരിച്ചേക്കുന്നത്. हालेलुया। क्योंकि सारी चीजों को शून्य से सृष्टि किया गया परमेश्वर यीशु ने ये सारे वायदा को जो कहा हुआ है। हालेलुया। അപ്പോ വാഗ്ദത്തം ചെയ്ത ദൈവം അത് നിവർത്തിക്കുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്ന രാത്രി. आमीन। तो इसलिए आज आप लोग जो ये विश्वास करना है, जो वायदा परमेश्वर ने मेरे लिए मेरे परिवार के लिए दिए हैं, वो वायदा निभाने के लिए मेरा परमेश्वर जो है शक्तिमान है। इस बातों को विश्वास करना जरूरी है। हालेलुया। ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുവാണ്, അബ്രഹാം ആശയ്ക്കെതിരായി ആശയോടെ വിശ്വസിച്ചു. बाइबल में लिखा गया है, अब्राहम जो है उसके आशा के विपरीत में वो आशा किया है। എന്ന് വെച്ചാൽ എന്തുവാ?
उसका मतलब क्या है? ഡോക്ടറുടെ സർട്ടിഫിക്കറ്റ് കയ്യിലിരിക്കുക. वो डॉक्टर का सर्टिफिकेट जो है अब्राहम के हाथ में है. അത് സത്യമാണെന്നറിയാം. वो अब्राहम को मालूम है ये डॉक्टर का सर्टिफिकेट जो है सही सर्टिफिकेट है. സാറ is aged. क्योंकि सारा अभी बुढ़ी हो गई है. Her womb is dead. उनका कोख जो है सूख गया है. There will not be any creation, any new birth happening in her womb. क्योंकि सारा को मालूम है उनका जो गर्भ में से कोई भी एक बच्चा जन्म होने का कोई चांस नहीं है. वो क्योंकि वो सूख गया है. നിർജീവമായി. मतलब वो उनका गर्भ जो है सूख गया था. कोख. സ്കാനിംഗ് റിപ്പോർട്ട് കയ്യിലിരിക്കുക. उनका स्कैनिंग रिपोर्ट जो है उनके हाथ में है. പക്ഷെ അബ്രഹാം ഇത് അടച്ചു വെച്ചിട്ട് പറഞ്ഞു, लेकिन अब्राहम ने क्या किया है? वो स्कैनिंग रिपोर्ट को बंद करके रखा. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു, मैं विश्वास करते हैं ഈ കാണുന്ന സ്കാനിംഗ് റിപ്പോർട്ടിനപ്പുറത്ത് ये मैं जो देखने वाला ये स्कैनिंग रिपोर्ट के ऊपर എന്റെ ദൈവം എനിക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കും. ओ मेरा परमेश्वर मेरे लिए काम करेगा. ഈ हालेलुया. സ്കാനിംഗ് റിപ്പോർട്ട് അല്ല സത്യം, എന്റെ ദൈവം പറഞ്ഞതാ സത്യം. वो जो स्कैनिंग रिपोर्ट जो है सही नहीं है, लेकिन मेरा प्रभु जो मुझे कहा है वही बात मेरे लिए सच है. आमीन. ആമേൻ. അത് വിശ്വസിക്കുന്ന നിങ്ങൾ നാവെടുത്ത് പറ, ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന കർത്താവേ. ആശയ്ക്ക് എതിരായിട്ട് ആശയോടെ വിശ്വസിക്കുന്നു. ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നു, അത് അബ്രഹാമിന് നീതിയായി കണക്കിട്ടു. ऐसा है तो आप विश्वास से कहो, जो आप जो है प्रतीक्षा जो अब्राहम ने जो प्रतीक्षा किया है उससे जो डॉक्टर का रिपोर्ट से जो खिलाफ में उन्होंने कहा है वो आशा का विपरीत से वो कहा है. ऐसा है तो आप ही अपना जिंदगी में बोलो, जो आशा का विरुद्ध में जो है आप विश्वास करना जरूरी है. നിങ്ങൾ എന്നോട് പാസ്റ്റർ ആ വാഗ്ദത്തം പ്രാപിക്കാൻ ഞാൻ എന്നാ ചെയ്യണം? तो आप लोग सोचेगा, ऐसे पूछेगा, पास्टर वो वायदा पाने के लिए मुझे क्या करना पड़ेगा? ഒന്നാമത് ഈ വാഗ്ദത്തം മക്കൾക്കുള്ളതാണ്. क्योंकि पहला है परमेश्वर का सारा वायदा अपना बच्चों के लिए है. നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ മക്കളാകണം. पहला आप परमेश्वर का संतान बनना है. രണ്ട് ദൈവത്തിൽ വിശ്വസിക്കണം. दूसरा है प्रभु यीशु मसीह को विश्वास करना है. നിങ്ങൾ എത്രയും ദൈവത്തിൽ വിശ്വസിക്കുവോ അത്രയും ദൈവം നിങ്ങളെ വിശ്വസിക്കും. आप जितना प्रभु को विश्वास करेगा उतना ज्यादा परमेश्वर भी आपके ऊपर विश्वास करेगा. നിങ്ങൾ മിണ്ടുന്നില്ല. आप लोग कोई भी बात नहीं कर, सब चुपचाप बैठा है. അബ്രഹാം എത്രയും ദൈവത്തെ വിശ്വസിച്ചോ അത്രയും ദൈവം അബ്രഹാമിനെ വിശ്വസിച്ചു. अब्राहम जितना जो है प्रभु को विश्वास किया है उतना ज्यादा परमेश्वर भी अब्राहम के ऊपर विश्वास किया है. നിങ്ങൾ ഇന്ന് രാത്രി എത്രയും വിശ്വസിക്കുവോ അത്രയും ദൈവം നിങ്ങളുടെ മേൽ പകരും. आज रात को आप जितना प्रभु के ऊपर विश्वास करेगा उतना ज्यादा परमेश्वर भी आपके ऊपर विश्वास करेगा. ഹല്ലേലൂയ. आमीन. ഇങ്ങനെ വിശ്വാസം വരുന്നേ. अभी ये विश्वास कैसे आएगा? എനിക്ക് രണ്ട് മക്കളുണ്ട്. मुझे 2 बच्चे हैं. അവൻ ഇളയാൾ കൊച്ചനാ. छोटे वाला बच्चा है, बहुत छोटा है. അവനോട് പറയുക, और मैं उसको अगर यदि कहता है, ഞാൻ 2 നിലയുടെ താഴെ എന്ന് വിളിക്കോ, നീ ഇങ്ങോട്ട് ചാടിക്കൂ. मैं अगर उनको बोलते हैं 2 मंजिल के तला से, मैं उनको बोलता है बेचे तू कूदो. അവൻ കണ്ണു അടച്ച് ചാടും. क्योंकि बच्चा क्या करेगा? 2 वाला मंजिल से एकदम जो है आंख बंद करके कूदेगा. ബിക്കോസ് അവനെ അപ്പനാ വിളിക്കുന്നത്. क्योंकि बच्चे को मालूम है मेरा पापा मुझे बोल रहा है कूदो. പക്ഷെ അവൻ 12ാം ക്ലാസ്സിൽ ചാടത്തില്ല. अगर जो है ये बच्चा जब 12 क्लास में पढ़ने से वो बच्चा 2 मंजिल से नहीं कूदेगा. കാരണം അവന്റെ ബുദ്ധി വർക്ക് ചെയ്യാൻ തുടങ്ങി. क्योंकि उसी बच्चे का बुद्धि जो है काम करना शुरू कर रहा है. നമ്മുടെ ബുദ്ധി കൊണ്ട് നമ്മൾ കണക്ക് കൂട്ടിയാൽ നമ്മുടെ ദൈവത്തിന് ഒന്നും പ്രാപിക്കാൻ പറ്റത്തില്ല. अगर जो है हम अपना बुद्धि से बहुत सारे चीजों को हम लोग जो है कैलकुलेट करने से परमेश्वर से कुछ भी हम पा नहीं सकता है. നമ്മൾ സ്നാനപ്പെടാന്, ദൈവകൽപ്പന അനുസരിക്കാന്, അഭിഷേകത്തിൽ വിശുദ്ധിയിൽ ജീവിക്കാനായിട്ട് ദൈവം വിളിക്കുമ്പോ നമ്മൾ അവരെന്നെ പറ്റി എന്തോ വിചാരിക്കും, ഇവരെന്നെ പറ്റി എന്റെ ഗാവിലുള്ളവരെന്തോ വിചാരിക്കും. അങ്ങനെ നോക്കിയിരുന്നാൽ ദൈവത്തിൽ നിനക്കൊന്നും പ്രാപിക്കാൻ പറ്റത്തില്ല. जब हम परमेश्वर में आगे बढ़ने के लिए जब परमेश्वर का बपतिस्मा लेना है, अभिषेक पाना है और जब एक अच्छा जीवन आगे को बिताना है, इसी काम को करने के लिए जब हम आगे बढ़ने के समय पर आप सोचते हैं अरे मेरे गांव वाला क्या बोलेगा, मेरे जारी वाला क्या बोलेगा, मेरे पड़ोसी क्या बोलेगा, ऐसे सोचकर शंका होकर रहने से कोई भी आशीष वे प्रभु से नहीं पाएगा. അടുത്ത കാര്യം പരിശുദ്ധാത്മാവ് ഞാൻ നിങ്ങളോട് പറയട്ടെ,
ദൈവം വാഗ്ദത്തം ചെയ്യുമ്പോൾ ആ വാഗ്ദത്തത്തിന് ദൈവം ഒരു സമയം വെച്ചിട്ടുണ്ട്. जब परमेश्वर हमारे साथ एक वायदा करता है, वो वायदा निभाने के लिए परमेश्वर एक सही समय जो है हमारे ऊपर जो है देता है. हालेलुया. ദൈവത്തിന് ഒരു സമയമുണ്ട്. परमेश्वर का एक समय है. ആ സമയത്തിന് അത് നടന്നിരിക്കും. सो उसी समय पर वो वायदा जरूर पूरा हो जाएगा. അത് आमीन. നേരത്തെ സംഭവിക്കത്തില്ല, അത് താമസിച്ചും സംഭവിക്കത്തില്ല. തക്ക സമയത്ത് ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തം നിറവേറിയിരിക്കും. क्योंकि वो वायदा जो है उससे आगे भी नहीं होगा, वो पीछे भी नहीं होगा. वो वायदा सही समय पर जो है वो पूरा हो जाएगा. आमीन. ആ സമയത്തിന് വേണ്ടി കാത്തിരിക്കണം. लेकिन हमें उसी समय के लिए इंतजार होकर बैठना पड़ेगा. വാഗ്ദത്തം ചെയ്ത ആ സമയവും जो वायदा मिला गया उसी समय, വാഗ്ദത്തം നിറവേറുന്ന സമയവും തമ്മിൽ ഇച്ചിരി ടഫാ കാത്തിരിക്കാൻ. जो वायदा मिला गया समय है, अभी वायदा पूरा होने वाला समय है. इन दोनों का ये दोनों के बीच में थोड़ा समय है. वो उसी में हमें इंतजार होकर बैठना है. നമ്മൾ എന്തിനാ പ്രഷർ കുക്കർ ഉപയോഗിക്കുന്നത്? हम लोग जो है प्रेशर कुकर क्यों इस्तेमाल करते हैं? പെട്ടെന്ന് കുക്ക് ചെയ്ത് കിട്ടാൻ വേണ്ടിയാ. जल्दी खाना बनाने के लिए प्रेशर कुकर इस्तेमाल करते നമ്മള് हैं. അരിയൊക്കെ വേവിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇതെന്താ വേവാത്തെ? हम लोग जो है चावल पकाने के समय पर हम लोग सोचेगा अरे इतना टाइम हो गया है, चावल अभी तक नहीं पक रहा है. നമുക്ക് ക്ഷമയില്ല. क्योंकि हमारे पास क्षमा नहीं है. ഇടയ്ക്കിടയ്ക്ക് നമ്മൾ ആ പാത്രം തുറന്ന് ഇങ്ങനെ നോക്കും, ഇത് വെന്തോന്ന്. हम लोग बीच में जो है चावल का जो है ढक्कन खोल कर रखेगा, चावल पक गया करके. കാരണം നമുക്ക് വിശക്കും, നമുക്ക് കാത്തിരിക്കാൻ വയ്യ. क्योंकि हमें ज्यादा इंतजार करना हमसे नहीं होता है. പക്ഷെ ജോസഫ് लेकिन जोसेफ സ്വപ്നം കണ്ടു. ने एक स्वप्न को देखा. ആ സ്വപ്നം കണ്ട സമയം മുതൽ സ്വപ്നത്തിന്റെ നിവർത്തിയിൽ എത്തിയ സമയം വരെ ടഫായിരുന്നു. പക്ഷെ ജോസഫ് അതിനുവേണ്ടി കാത്തിരുന്നു, അതിനുവേണ്ടി പ്രവർത്തിച്ചു, അതിനുവേണ്ടി ജീവിച്ചു. क्योंकि जब जोसेफ ने स्वप्न देखा, जब स्वप्न उसके जिंदगी में पूरा हुआ, उसके बीच में लंबा समय था, लेकिन क्या किया है जोसेफ ने स्वप्न को देखा, वो स्वप्न उनके जिंदगी में निभाने के लिए उन्होंने इंतजार किया है, उसके लिए वो काम जो है करते भी गया था. हालेलुया. ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾ പ്രതീക്ഷിച്ച സമയത്ത് വാഗ്ദത്തം നടന്നില്ലെന്ന് വിചാരിച്ച് നിങ്ങൾ തിരിച്ചു പോകരുത്. अगर जो है आप प्रभु ने आपको वायदा किया है, उसी वायदा आपका समय के अंदर पूरा नहीं हुआ है करके सोच के आप वापस नहीं जाना चाहिए. നാളെ രാവിലെ 10 മണിക്ക് നടക്കേണ്ട വാഗ്ദത്തം ഇന്ന് രാത്രി 12 മണിക്ക് നിങ്ങൾ തിരിച്ചു നടന്നാൽ നിങ്ങൾക്ക് ലഭിക്കത്തില്ല. പേഷ്യൻസ് വേണം. Tarry upon your promise. Wait for your promise. God will work for you. क्योंकि कल जो है सुबह 10 बजे होने वाला जो वायदा पूरा होने वाला वायदा है, वो वायदा आज रात 12 बजे पूरा नहीं होता है. क्योंकि इसलिए हम उस वायदा के लिए बहुत क्षमा के साथ, प्रतीक्षा के साथ बैठना चाहिए. आमीन. ആമേൻ. ദൈവസന്നിധിയിൽ നിന്ന് ഓടിയാൽ ആ വാഗ്ദത്തം പ്രാപിക്കാൻ പറ്റത്തില്ല. അതിനുവേണ്ടി ക്ഷമയോടെ കാത്തിരിക്കണം. परमेश्वर का उपस्थिति से हम भाग जाने से वो वायदा हमारे अंदर जो है पूरा नहीं होता है. हम उसको पाने के लिए बहुत क्षमता के साथ इंतजार करना पड़ेगा. ദാവീദിന്റെ മേൽ അഭിഷേക തൈലം വീണിട്ട് ഡേവിഡ് wants to wait for a certain period of time. God made him a king. क्योंकि दाऊद के ऊपर राजा होकर अभिषेक किया गया था, लेकिन राजा दाऊद ने क्या किया है, वो राजा का सिंहासन तक पहुंचने के लिए वो कुछ समय जो है इंतजार किया था. हमें ജനങ്ങൾ തിരിച്ചറിഞ്ഞു ദാവീദിന്റെ മേലുള്ള അഭിഷേകം. क्योंकि वहां के लोगों को पता चला था दाऊद के ऊपर का अभिषेक के बारे में. ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നു, ആമേൻ, those who wait upon the Lord will renew their strength and they will soar like an eagle. क्योंकि वचन पर ऐसा लिखा है, जो लोग परमेश्वर के लिए इंतजार करता है वो जो है उखाव के तरफ जो है उठेगा. हालेलुया. നമ്മൾ പ്രതീക്ഷിച്ച സമയത്ത് സൗഖ്യം നടന്നില്ലെന്ന് പറഞ്ഞ് കർത്താവിനെ തള്ളി പറഞ്ഞിട്ട് പോകരുത്. Wait upon the Lord, it's on the way. हालेलुया. अगर जो चंगाई आपका जीवन में होना था, वो चंगाई आपका समय पर नहीं हुआ है कर आप जो है यीशु मसीह को त्याग कर नहीं जाना है. आप जो है यीशु मसीह के लिए इंतजार होकर बैठना चाहिए. आमीन. ആമേൻ. പ്രതീക്ഷിച്ചത് പ്രതീക്ഷിക്കുന്ന സമയത്ത് നടന്നില്ലെന്ന് പറഞ്ഞ് ഭാരപ്പെടരുത്. കർത്താവ് അതിന്റെ പിന്നിൽ പ്രവർത്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. നിങ്ങൾ പറ, എന്റെ കർത്താവ് എനിക്ക് വേണ്ടി ചെയ്യും.
जो हम जो प्रतीक्षा करता है उसी वो काम उसी समय के अंदर होना है करके हम प्रतीक्षा करता है। लेकिन आप विश्वास से ऐसे बोलो, प्रभु मेरे साथ वायदा किया है, वो अपना समय पर मेरा वायदा पूरा करेगा। आमीन। അടുത്ത കാര്യം പരിശുദ്ധ ഞാൻ പറയട്ടെ, നമുക്കൊരു വാഗ്ദത്തം ഉണ്ടെങ്കിൽ, अगर दूसरी बात मैं आपको बताना चाहते हैं, अगर एक वायदा हमारे जीवन पर प्रभु ने अगर दिया है तो അതിന്റെ പിന്നിൽ ഒരു റിജക്ഷൻ ഉണ്ട്. उसका पीछे एक त्यागने का भावना होता है। നമ്മളെ ചിലർ റിജക്ട് ചെയ്യും. कुछ लोग हमें क्या करेगा, छोड़ देगा। നമ്മൾ കർത്താവിനെ അറിയാൻ തുടങ്ങുമ്പോൾ നമ്മുടെ കൂടെ ഇന്ന് ചിലർ നമ്മളെ തള്ളിക്കളഞ്ഞിരിക്കും. जब हम यीशु को जानकर आगे बढ़ने के समय पर अभी तक जो लोग हमारे साथ थे, शायद वो लोग हमें छोड़ेगा। ആമേൻ. ചിലർ നമ്മളെ ഉപേക്ഷിച്ചെന്നിരിക്കും. कुछ लोग जो है हमें हमेशा के लिए भूल जाएगा। ജോസഫ് സ്വപ്നം കണ്ടപ്പോൾ, जब यूसुफ ने जो स्वप्न को देखा, ജോസഫിന്റെ സ്വന്തം സഹോദരന്മാരും മാതാപിതാക്കൾ പോലും ജോസഫിനെ തള്ളിക്കളഞ്ഞു. क्योंकि जोसेफ का खुद के भाई लोग जो है और जो है इसको जो है इनकार किया था। എന്നാൽ അടുത്ത ദൂത് നിങ്ങളെ സന്തോഷിപ്പിക്കും. लेकिन अगला जो है वाणी आपको खुश कराएगा। എല്ലാ വെറുപ്പിനും എല്ലാ തിരസ്കരണത്തിനും ദൈവം ഒരു സമയം വെച്ചിട്ടുണ്ട്, ഒരു എക്സ്പയറി ഡേറ്റ് ഉണ്ട്. അത് കഴിയുമ്പോൾ നിങ്ങളെ ആര് തിരസ്കരിച്ചോ, ആര് നിങ്ങളെ തള്ളിക്കളഞ്ഞോ, അവര് തന്നെ നിങ്ങളെ അംഗീകരിക്കുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. जितने भी लोग जो है आपको जो है नफरत करते हैं, आपको इनकार करते हैं, उसका एक एक्सपायरी डेट होता है। लेकिन उसके बाद क्या करेगा, परमेश्वर जो है आपको अपनी आंखों अपनी हाथों पर जो है आपको उठाएगा और आपको संभाल कर रखेगा। आमीन। ഹല്ലേലൂയ, ആമേൻ, ഹല്ലേലൂയ. ജോസഫിനെ തള്ളിക്കളഞ്ഞവർ തന്നെ ജോസഫിന്റെ മുന്നിൽ വന്ന് വീണ് നമസ്കരിച്ചു. जो लोग जोसेफ को इनकार किए थे, तिरस्कार किए थे, वो लोग आकर जो है जोसेफ के सामने घुटना टेका था। പൗലോസിന്റെ കയ്യിൽ അണലി കടിച്ചപ്പോൾ അവൻ മരിക്കുന്നില്ല, വിഷം അവന്റെ ശരീരത്തിൽ കയറുന്നില്ലെന്ന് കണ്ടപ്പോൾ അവൻ കൊലപാതകനാന്ന് പറഞ്ഞവർ തന്നെ വിളിച്ചു പറഞ്ഞു, നീ ഒരു ദേവനാണ്. जब पौलुस के हाथों पर जब एक सांप ने काटा था, उसी समय पर जो है वहां के लोगों ने बोला है ये आदमी जो है एक खूनी है। लेकिन वही लोग जो है बाद में बोल रहा है ये व्यक्ति जो है एक देवता है करके बोल रहा है। आमीन। ഹല്ലേലൂയ. ഈ വേദവസ്ത്രം കൊണ്ട് നിങ്ങൾ പോയിട്ട്, നിങ്ങൾ ആരാധിക്കാൻ പോയിട്ട്, യേശുവിന്റെ പിന്നാലെ പോയിട്ട് എന്തോ ഗുണമുണ്ടാ എന്ന് ചോദിച്ച് നിങ്ങളെ ആക്ഷേപിക്കുന്നവർ നാളെ പറയും, നിന്റെ ദൈവം അനുഗ്രഹിച്ചു, നിന്റെ ദൈവത്തെ എനിക്ക് വേണമെന്ന് പറയും. हालेलुया। जो लोग आप लोग ये वचन को उठाने के कारण जो लोग आपको नफरत करते हैं, आपको आपका समाज से अलग करते हैं, वो लोग कल का दिन पर बोलेगा, सचमुच में यीशु तुझे आशीष किया है, इस यीशु मसीह को मैं भी चाहता हूं। आमीन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ പോവാം. मैं आपके लिए प्रार्थना करने के लिए जा रहा हूं। നിങ്ങളെ ഓരോരുത്തരുടെയും തലയെ കൈവച്ച് ഞാൻ പറയാണ്, ദൈവം ഈ 2020 തന്നെ വാഗ്ദത്തം നിവർത്തിക്കും. तो मैं आपके ऊपर जो मैं हाथ रखकर मैं बोल रहा हूं, क्योंकि 2020 में परमेश्वर ने जो वायदा किया है वो वायदा आपका जिंदगी में पूरा होगा। രശ്മി രാജ് എന്ന് പറഞ്ഞ സഹോദരിയെ ഞാൻ കാണുന്നു. रश्मि राज सिस्टर को നീ പ്രതീക്ഷിക്കുന്നതിലും വിപരീതമായ കാര്യങ്ങൾ അതിന്റെ ജീവിതത്തിൽ സംഭവിക്കുന്നു. तूने जो आशा किया है उसका उल्टा काम जो है आपका परिवार पर जो है हुआ है। നല്ലത് നടക്കുമെന്ന് വിചാരിച്ച് നീ പല കാര്യങ്ങൾ ചെയ്തു, പക്ഷെ നിനക്ക് ഞെട്ടലുളവാക്കുന്ന ഒത്തിരി പ്രശ്നങ്ങൾ നിന്റെ ജീവിതത്തിൽ വന്നിട്ടുണ്ട്. क्योंकि रश्मि ये सोचा ये सारी चीजें जो है अभी अच्छाई के लिए होगा, वो ठीक हो जाएगा, लेकिन ये सारी काम जो है सारी बातें आपका जीवन में उल्टा हो गए हैं। നീ ഇങ്ങനെ പറയുന്നതായിട്ട് ഞാൻ കേൾക്കുന്നു, പാസ്റ്റർ എന്റെ ജീവിതം ഇനി ആർക്ക് ശരിയാക്കാൻ പറ്റും? आप ऐसे बोलते हुए प्रभु का दास सुन रहा है, प्रभु पास्टर मेरा जीवन को कौन जो है सही कर सकता है? പക്ഷെ ഞാൻ ഇന്ന് രാത്രി ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയാ, നല്ല ഒരു കുശവന്റെ കയ്യിലാണ് നീ ഇരിക്കുന്നത്. ഇതുവരെ പണി തീർന്നിട്ടില്ല. ആ ദൈവത്തിന്റെ കരം നിന്നെ പണിതുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. क्योंकि मैं इस शाम के समय पर जो है रश्मि सिस्टर को बताना चाहते हैं, आप जो है एक अच्छा कुमार की हाथों पर बैठा हुआ है, आपके ऊपर का जो काम है वो पूरा नहीं हुआ है, परमेश्वर आपको बना रहा है। हालेलुया,
ആ പണി കഴിഞ്ഞ് നീ പുറത്തു വരുമ്പോൾ നീ ഒരു മാനപാത്രമായി, അനേകർക്ക് ആശ്ചര്യകരമായ ഒരു പാത്രമായി ദൈവം നിന്നെ പുറത്തു കൊണ്ടുവരും. परमेश्वर की हाथ का जो काम जो है आपका जीवन में पूरा होने के बाद आप जो है एक अच्छा जो है एक अच्छा जो है जो कीमती वाला बर्तन होकर जो है आप बाहर आएगा. आमीन. ആരൊക്കെ നിന്നെ തള്ളിക്കളഞ്ഞോ അവരുടെ മുമ്പിലെല്ലാം ദൈവം നിന്നെ മാനിക്കുമെന്ന് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന് രാത്രി ദൂത് പറയുന്നു. രൂത്ത് എവിടെ കരഞ്ഞോ ആ രൂത്തിനെ അതേ സ്ഥലത്ത് ഉയർത്തിയ ദൈവത്തിന്റെ കരം നിനക്ക് വേണ്ടി ചലിക്കുന്നു. तो जो कुछ लोगों ने जो है आपको जो है तिरस्कार किए हैं और उनके बीच में प्रभु आपको जो है आदर करेगा. और जैसे रूत जहां पर अपमान पाया था, लेकिन उसी जगह पर जो है परमेश्वर ने उसको जो है आदर किए हैं. അപൂർവ കുയില എന്ന ഒരു പ്രൊഫൈൽ ഞാൻ കാണുന്നു. जो हमारा जो है मदन ब्रदर, യെസ്, ആ സിസ്റ്ററിനോട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സംസാരിക്കുന്നു. मदन ब्रदर का वाइफ को प्रभु की आत्मा ये बात बता रहा है. നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ ഒത്തിരി വാഗ്ദത്തങ്ങൾ നിങ്ങൾക്കുണ്ട്. आपका परिवार के अंदर बहुत सारा वायदा यीशु दिया हुआ है. आमीन. പക്ഷെ ഇതൊന്നും നടക്കാനുള്ള സാധ്യതകൾ കാണുന്നില്ല. लेकिन ये सारा वायदा पूरा होने का कोई भी शुरुआत को नहीं अभी देख रहा है. ഹന്ന ദൈവസന്നിധിയിൽ കരഞ്ഞു പ്രാർത്ഥിച്ചു. हन्ना जो है परमेश्वर के उपस्तरी में बैठकर प्रार्थना किया. The very next year, लेकिन उसका और जो अगला साल में ആ ഹന്ന പ്രാർത്ഥിച്ചതിന്റെ മറുപടിയുമായിട്ട് അവൾ ദൈവസന്നിധിയിലേക്ക് പോയതുപോലെ നിങ്ങൾ അത് കാണാൻ പോവുക, ആ വാഗ്ദത്തത്തെ കാണാൻ പോവുകയാണ്. जो हन्ना जो है परमेश्वर के उपस्तरी पर जो है एक बच्चा के लिए प्रार्थना किया है और अगले साल में वो वायदा उनके हाथों पर जो है आ गए हैं. वैसे जिस विषय के लिए आप लोग जो प्रार्थना करता है उस विषय का फल जो है प्रभु आपके जिंदगी में जो है देगा. സിസ്റ്റർ അഞ്ജലിയോട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സംസാരിക്കുന്നു. अंजलि बेटी को जो है प्रभु की आत्मा कह रहा है. आमीन. അവൻ ജോലി സംബന്ധമായോ എന്തോ ഒരു മേഖലയിൽ ദൈവം നിനക്ക് വേണ്ടി അത്ഭുതത്തെ ചെയ്യാൻ പോവാന്ന് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് എന്നോട് പറയുന്നു. प्रभु की आत्मा कह रहा है एक नौकरी के विषय के ऊपर प्रभु एक दरवाजा आपके लिए खोल रहा है. നിനക്ക് വേണ്ടി ദൈവം അത്ഭുതത്തെ ചെയ്യുമെന്ന് ഇന്ന് രാത്രി ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പറയുന്നു. നീ വായ്പ വാങ്ങത്തില്ല, നീ കൊടുക്കുന്നവളായി തീരും. क्योंकि प्रभु बोल रहा है कि आपका आर्थिक बातों के ऊपर प्रभु आशीष करेगा. आप जो है पैसा को जो है कर्ज नहीं लेगा, परंतु आप जो है उदार आप देने वाली बन जाएगी. आमीन. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഇന്ന് രാത്രി ഈ കുടുംബങ്ങളെല്ലാം അനുഗ്രഹിച്ചു പ്രാർത്ഥിക്കുന്നു. प्रभु आज रात में प्रभु इस परिवार को हम आशीष करके प्रार्थना करते हैं. അഖിലേഷ് രാജ് എന്ന പ്രൊഫൈലുള്ള സിസ്റ്ററിനെ ദൈവം തൊടുന്നു. हमारा जो अन्ना सिस्टर को जो प्रभु जो है छू रही है. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ശക്തി നിന്റെ മേൽ ഇറങ്ങുന്നു. पवित्र आत्मा का शक्ति हन्ना बहन के ऊपर प्रभु दे रहा है. തീയാൽ ദൈവം നിന്നെ അഭിഷേകം ചെയ്യുന്നു. एक आग से प्रभु आपको अभिषेक कर रहा है. हालेलुया. ഇരിക്കുന്ന സ്ഥലത്ത് ദൈവത്തിന്റെ ദൂത സഞ്ചയം ഇറങ്ങി നിൽക്കുന്നു. वो जिस जगह पर आप बैठी हैं उसी जगह पर परमेश्वर अपना स्वर्ग दूतों को बड़ा ढेरा को रखा हुआ है. നിനക്ക് പിടിച്ചു നിൽക്കാൻ പറ്റാത്ത പോലെ നിന്റെ ശരീരത്തിൽ ദൈവ സാന്നിധ്യം ഇന്ന് രാത്രി ഇറങ്ങുന്നു. जो आपको कंट्रोल करने से भी बाहर वाला बड़ा शक्ति जो है प्रभु आपका जिंदगी में प्रभु अभी दे रहा है. വിചാര കെട്ടുകൾ നിനക്ക് വേണ്ടി സ്വർഗ്ഗം അഴിച്ചു മാറ്റുന്നു. हर एक प्रकार का जादू टोने का शक्ति यीशु मसीह आज आपके लिए खोल रहा है. आमीन. ദൈവപ്രവൃത്തി നിനക്ക് വേണ്ടി വെളിപ്പെടുന്നു. आपका परिवार के ऊपर परमेश्वर के बड़ा काम प्रकट हो रहा है. പവൻ തോമസ് പവൻ എന്ന് എഴുതിയ സഹോദരനെ ദൈവം എന്നെ കാണിക്കുന്നു. हमारा തോമസ് भाई पवन को प्रभु दिखा रहा है. നിനക്ക് ഒരു വലിയ കൊയ്ത്തുണ്ട്. आपके द्वारा एक बड़ा कटनी आपका देश में है. आमीन. നിന്റെ ഗ്രാമത്തെ മുഴുവൻ നീ കർത്താവിലേക്ക് കൊണ്ടുവരും. आपका पूरा गांव को आप प्रभु यीशु मसीह में लेकर आएगा. आमीन. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ആ പട്ടണത്തിലെ ഒരു വലിയ ദൈവദാസനായി മാറാൻ പോവാ. तो उसी शहर का सबसे बड़ा एक प्रभु का दास होकर आप बदल जाएगा. നിന്റെ ചർച്ച് നിന്റെ വീട് അന്വേഷിച്ച് പിടിച്ച ആൾക്കാർ വരാൻ പോവാ.
आपका मंडली और आपके घर को ढूंढकर लोग आपके पास आएगा। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നിന്റെ മേൽ ഈ നിമിഷം വലിയ വലിയ ദൈവകൃപ ഇറങ്ങുന്നു, വലിയ ഇംപാർട്ടേഷൻ വെളിപ്പെടുന്നു, ഇംപാർട്ടേഷൻ। अभी इसी समय पर परमेश्वर जो है परमेश्वर के आत्मा जो है आपके ऊपर उंडेल रहा है। आमीन। हालेलुया। രോഗങ്ങളുടെ മേൽ ദൈവം അധികാരം തരുന്നു, बीमारियों के ऊपर जो है प्रभु एक अधिकार का सेवाएं दे रहा है। താങ്ക് യു ജീസസ്। കർത്താവേ, ഇതിനകത്ത് രോഗികളായിരിക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു। प्रभु यहाँ पर जो लोग बीमार हैं, हम उस बीमार लोगों के लिए यीशु के नाम से प्रार्थना कर रहा है। സിസ്റ്റർ റിതു ധാർ എന്ന് പറയുന്ന ആമേൻ ഒരു പ്രൊഫൈൽ ഞാൻ കാണുന്നു। हमारा जो रितु सिस्टर को प्रभु की आत्मा देख रहा है। God is healing you right now. प्रभु आपको चंगाई दे रहा है। Complete healing in the name of Jesus. ये पूरा चंगाई प्रभु यीशु आपको दे रहा है। Whose report you believe? നീ ആരുടെ റിപ്പോർട്ടാ വിശ്വസിക്കുന്നത്? इसका रिपोर्ट आप विश्वास करते हैं? നീ ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തത്തിൽ വിശ്വസിക്കുക। आप परमेश्वर का वायदे के ऊपर विश्वास करना है। എല്ലാവരും ഒന്ന് കണ്ണടച്ച് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ। सभी लोग जो है आंख बंद करके 1 मिनट प्रार्थना में Everyone pray together. Everyone pray together. सब लोग मिलकर प्रार्थना करें अभी। हालेलुया। Let the presence of God flow through this meeting. ഇതിനകത്തുനിന്ന് ഒരു ദൈവ സാന്നിധ്യം ചലിക്കട്ടെ। तो यहाँ पर जो है परमेश्वर की आत्मा का उपस्थिति जो है हमारे बीच पर चलना है। आमीन। हालेलुया। ശരീരത്തിൽ സൗഖ്യം ആവശ്യമുള്ള സ്ഥലത്ത് കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യം ഇന്ന് രാത്രി ഇറങ്ങി നിങ്ങളെ തൊടുന്നു। तो आप जो जहां पर आपका शरीर में जो चंगाई की जरूरत है, उसी जगह पर यीशु के आत्मा जो है आपको छू रहा है। आमीन। നാളെ എങ്ങനെ ഫുഡ് കഴിക്കും നിനക്ക് അറിയത്തില്ല, നിന്റെ അക്കൗണ്ട് കാലിയ, നിന്റെ പോക്കറ്റ് കാലിയ, എന്നാൽ ദൈവം എന്നോട് പറയുന്നു സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ, താങ്ക് യു ജീസസ്, റാംഷന ദേര ഘടകസിയാന, ആമേൻ। സ്വർഗ്ഗത്തിലെ ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാൽ ദൈവം നിന്നെ അനുഗ്രഹിക്കുന്നു। हालेलुया। क्योंकि कल खाने के लिए पैसा मतलब खाना नहीं है और आपका बैंक खाली है, लेकिन परमेश्वर के जो है स्वर्ग का परमेश्वर आपके लिए जो है इंतजाम कर रहा है। आमीन। കർത്താവേ, സ്വർഗ്ഗീയ പിതാവേ, നല്ല സമയത്തിനായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു। प्रभु यीशु इस अच्छे समय के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। प्रभु തലമുറകളില്ലാത്തവർക്ക് തലമുറയെ കൊടുക്കുന്നതിനായി സ്തോത്രം। प्रभु जिसको बच्चे नहीं है उसका जिंदगी में बच्चों को देने के लिए प्रभु हम आपको धन्यवाद दे रहा है। രോഗികളായിരിക്കുന്നവരുടെ മേൽ കർത്താവിന്റെ സൗഖ്യത്തെ നിമിഷം തന്നെ അയക്കുന്നതിനായി സ്തോത്രം। प्रभु जो लोग बीमार हैं उस बीमार लोगों के ऊपर प्रभु आप अपना हाथ रखकर चंगा देने के लिए धन्यवाद देते हैं। प्रभु വാഗ്ദത്തം ഞങ്ങളുടെ നിക്ഷേപമാണ്, വാക്ക് പറഞ്ഞ ദൈവം മാറത്തില്ല। प्रभु जी वायदा जो है हमारा प्रभु हमारा जो है प्रभु हमारा इनहेरिटेंस है। प्रभु जी क्योंकि वायदा किया गया प्रभु कभी भी नहीं हटेगा। प्रभु Daddy, we have precious promises. ओ जो हरी बिहार बड़ा वायदा है। Precious promises. प्रभु आप हमें जो अच्छा वायदा दिया है। God, thank you for your precious promises. प्रभु धन्यवाद देते हैं आपका अच्छा वायदा के लिए। प्रभु Thank you for your बहुमूल्य, hallelujah, और बहुमूल्य वायदा के लिए धन्यवाद देता हूँ प्रभु जी। हालेलुया। आपका बहुमूल्य वायदा के लिए आपको धन्यवाद देते हैं प्रभु जी। हालेलुया। Lord, I pray for an overflowing power of the Holy Ghost upon this people. पवित्र आत्मा की बड़ा शक्ति जो है आपके घर को भरने लो प्रभु जी। हालेलुया। എല്ലാ ഭയം യേശുവിന്റെ നാമത്തിൽ മാറട്ടെ। सारा भय जो है यीशु के नाम में हट जाने दो प्रभु। ഞാൻ മരിക്കത്തില്ല, ഞാൻ ജീവനോടെ ഇരുന്ന് യഹോവയുടെ പ്രവൃത്തികളെ വർണ്ണിക്കും। ओ मैं नहीं मरेगा लेकिन मैं जिंदा रहेगा परमेश्वर के नाम को मैं जो वर्णन करेगा। आमीन। ആമേൻ, സ്തോത്രം। താങ്ക് യു ജീസസ്। കർത്താവേ, രശ്മി രാജിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു യേശുവിന്റെ നാമത്തിൽ। ഹന്നയ്ക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിച്ച സ്തോത്രം, ഹല്ലേലൂയ, താങ്ക് യു ജീസസ്, ആമേൻ, ഹല്ലേലൂയ, താങ്ക് യു ലോർഡ്। സെക്കറിയാവിന് വേണ്ടി എലിസബത്തിന് വേണ്ടി പ്രവർത്തിച്ച ദൈവകരം രശ്മിക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ। प्रभु सकरिया के लिए, प्रभु जी हन्ना के लिए ऊपर जो आपने काम किए हैं वो काम जो है रश्मि बहन का जिंदगी में भी प्रभु आप काम करें प्रभु जी। हालेलुया। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ यीशु के नाम से ये मांगते हैं। എന്നെ സ്നേഹിച്ച് ശുശ്രൂഷയിലേക്ക് വിളിച്ച ജോമോൻചാനോട്, ഫേബസിനോട് കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ നന്ദി പറയുന്നു। എന്റെ സ്പിരിച്വൽ ഡോട്ടർ പെർസിസ് ഹന്ന ഡൽഹിയിൽ നിന്ന് ജോയിൻ ചെയ്തിട്ടുണ്ട്. പെർസിസ്, if you are not busy, stay on this line, and she is also the product of Baraka.
She also used to come to Baraka always. John Janum, Faber Sistrum, Persisne Padyapadanam, Persise, please stay back and you just talk together and pray together. God will connect you both. നിങ്ങൾക്ക് ഒരു പക്ഷെ തമ്മിൽ അറിയായിരിക്കും. പെർസസ് ജോയിൻ ചെയ്തിട്ടുണ്ട്. എനിക്കൊരു മീറ്റിംഗ് ഉള്ളതുകൊണ്ട് ഞാൻ എക്സിറ്റ് ആവുക വെച്ചാൽ കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. 8:30 കയറേണ്ടതാ. God bless you. I enjoy the presence of God. ഇനിയും കാണാം. നിങ്ങളെയൊക്കെ മുഖങ്ങൾ കാണുമ്പോൾ अमेरिका പോയി ശുശ്രൂഷിക്കുന്നതിനെക്കാട്ടിൽ വലിയ സന്തോഷമാണ്. हमें सो आप लोगों का अच्छा चेहरे को देखने के समय पर जो है अमेरिका में जाकर जो प्रचार करने से भी ज्यादा खुशी मिलती है हमें. നിങ്ങൾ അത്ര ദാഹത്തോടെ ഇരിക്കുന്നു. तो आप लोग जो है उतना ज्यादा प्यास से आप लोग बैठा हुआ है. हमें God bless you. മോളെ പെർസിസ് കർത്താവ് അനുഗ്രഹിക്കട്ടെ. Stay on this line. Talk to Pastor Jomon and Sister Feba. Pray together. God bless you. या हालेलुया. सो पास्टर को दूसरा एक मीटिंग है, पास्टर उसमें जा रहा है और हम पास्टर को और धन्यवाद देते हैं. और जो है आज का हमारे मीटिंग में फिर से आकर जो है वचन बोलने के लिए एक अच्छा वचन जो है प्रभु का दास ने जो है हमें दिए हैं. हालेलुया. सोचो हमारे लिए सारे चीजें परमेश्वर इंतजार करके रखा हुआ है. हालेलुया. तो इसलिए हम लोग जो है क्या है वो बहुमूल्य वायदा को हम लोग जो है प्रतिदिन जो है अब उसको मनन करते जाना है. तो हम लोग विश्वास से बोलना है, जैसे पास ने कहा है विश्वास से बोलना है. हमारा प्रभु कल का दिन भर जो है हमें नहीं मालूम है क्या होगा, कैसे होगा, कहाँ से काम मिलेगा, या ऑफिस खुलेगा या नहीं खुलेगा. बहुत सारा जो है बहुत सारा तकलीफ जो है हमारे अंदर जो है होता होगा. लेकिन जब आप परमेश्वर को बोलना है प्रभु आपका वायदा के लिए धन्यवाद, क्योंकि मुझे बुलाने वाला मेरा बुलाने वाला झूठा नहीं है. हालेलुया. जब प्रभु हमारा बुलाने वाला होने के कारण, वो हमें वायदा देने के कारण, उनका बहुमूल्य वायदा आज नहीं तो कल हमारे जीवन पर पूरा हो जाएगा. हालेलुया. इसलिए पास्टर ने बोला है जब अब्राहम जो है 100 साल का थे और उनका पत्नी जो है 90 साल का हो चुके हैं, लेकिन जो है वो लोग जो है प्रभु ने बोला तुम जो है तुम्हारा बच्चों को लेकर जो है पहाड़ के ऊपर जाकर जो है बलि देने के लिए क्या किया है. 100 साल वाला अब्राहम जो है अपना बच्चे को लेकर जा रहा है. अभी बच्चा पूछ रहा है पापा वो अभी हमारे पास लकड़ी है और आग जलाने के लिए आग भी है, लेकिन बेकरा कहाँ पर है, बेकरा कहाँ पर है. बच्चा नहीं मालूम है बाप अपना बच्चे को बलि देने वाला है, बच्चे को नहीं मालूम है. लेकिन क्या किया है वायदा मिला गया. अब्राहम विश्वास से बोला परमेश्वर सहायता करेगा. यहोवा इरे. हालेलुया. क्या करेगा यहोवा इरे. तो क्या किया है जो वचन है वो पहाड़ के नीचे खड़े होकर बोला यहोवा इरे, मेरा परमेश्वर मेरे लिए उसी रास्ता खोलेगा. हालेलुया. क्या हुआ है जब पहाड़ के ऊपर गया है अपना बच्चे को बांध कर रखा है, एक वाणी आया जो पीछे मुड़ कर देखा, जैसे उन्होंने नीचे पहाड़ के नीचे होकर बोला है वैसा एक चीज यानी एक भेड़ जो है जाड़ी में फंसे हुए वहां पर पड़ा. हालेलुया. मतलब हमारा कभी परिस्थिति बहुत बुरी है, हमारी आंखों में बहुत बुरी परिस्थिति है, लेकिन क्या करना है विश्वास से बोलना है यहोवा इरे. हालेलुया. प्रभु हमें सहायता करे. प्रभु का कर धन्यवाद मेरे मन, प्रभु का कर धन्यवाद. ओ प्रभु का कर धन्यवाद मेरे मन, प्रभु का कर धन्यवाद. प्रभु का पावन नाम का कर धन्यवाद, प्रभु का पावन नाम का कर धन्यवाद. उसके उपकारों को लेकर धन्यवाद, उसके उपकारों को
लेकर धन्यवाद, प्रभु का कर धन्यवाद, हे मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। मिलकर गाइए ओ प्रभु का कर धन्यवाद, हे मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। मेरे पापों को प्रभु ने क्षमा की, मेरे पापों को प्रभु की रोग मेरे दूर की और भी चंगाई, रोग मेरे दूर की और भी चंगाई, प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। क्या मेरे साथ गा सकती हो? ओ प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। बालाइयों से तृप्त वो करता, बालाइयों से तृप्त वो करता, तेरी जवानी में शक्ति वो देता, तेरी जवानी में शक्ति हो देता, प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद, प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। अगले चरण मिलके गाएगा ओ अपनी संतानों पर करता है वो दया, अपनी संतानों पर करता है वो दया, भक्तों को अपने प्रेम वो करता, भक्तों को अपने प्रेम वो करता, प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। मिलकर ओ प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। हालेलुया ओ प्रभु का कर धन्यवाद, मेरे मन प्रभु का कर धन्यवाद। ओ चरण अभी जो हम लोग गाए हैं ना, अपनी संतानों पर करता है वो दया। हालेलुया। आज प्रभु का दास के द्वारा हमने क्या, हम परमेश्वर का संतान है। हालेलुया। प्रभु अपने संतान के लिए प्रभु इस्तेमाल करते हैं, सब कुछ इंतजाम करता है प्रभु अपना संतानों के लिए। हालेलुया। उस संतानों के लिए है वो बहुमूल्य वायदा। प्रेज गॉड। दूसरे पत्रुस में लिखा हुआ है प्रभु ने अपना बच्चों के लिए वो अनमोल वो बहुमूल्य वायदा दिया हुआ है। प्रेज द लॉर्ड। वो आखिरी चरण एक बार गाएगा, अपनी संतानों पर करता है वो दया, अपनी संतानों पर करता है वो दया, अपनी प्रेम वो करता, भक्तों को अपने प्रेम वो कर। एक बार ओ अपनी संतानों पर करता है वो दया, अपनी संतानों पर करता है वो दया, भक्तों को अपने प्रेम वो करता, भक्तों को अपने प्रेम वो करता, प्रभु का कर
धन्यवाद मेरे मन प्रभु का कर, धन्यवाद ओ प्रभु का कर, धन्यवाद मेरे मन प्रभु का कर, धन्यवाद. Hallelujah. Praise the Lord.